राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं लोकप्रिय भजन क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, असं आहे म्हणते. चला मग परो या सेशन मध्ये आपण पाहू 14 तारखेला झालेला एमपीएससी कंबाईन ग्रुप बी चा पेपर, त्याचं विश्लेषण. चला मग वेळेचा विलंब न करता आपण डायरेक्ट घुसू पेपर क्वेश्चन मध्ये. कशा प्रकारचे क्वेश्चन आले पोरो आणि कशा प्रकारे पोरांनी त्याला टॅकल केले. मला पोरांचे फोन आले पोरो, ज्या मुलांचं आता जे जनरेशन चालू आहे ना, ज्याला झी जनरेशन म्हणतो, त्या पोरांचे पेपर असे गजब गेले ना की त्यांनी फोन करून सांगितलं सर पेपर खूप सोपा होता, खूपच सोपा होता, क्वेश्चन आमच्या टप्प्यात आले, आम्ही एकदम इझी प्रकारे त्याला सोडवलं. आणि जे मुलं होते, ज्या मुलांचं 1990 मध्ये 84 मध्ये 95 मध्ये असे जन्म झाले, ते पोरं मला म्हणत होते की सर पेपर थोडासा कठीण होता. तर याच्यामध्ये असा फरक आहे पोरो की पोरांची अभ्यास करण्याची जी वृत्ती आहे ना, ती थोडीशी टेक्निक आहे ना चेंज झाली आहे. त्याच प्रकारे पोरो आता आपल्याला टेक्निक चेंज करावं लागेल. डायरेक्ट क्वेश्चन मध्ये हात घालून डायरेक्ट आन्सर काढावं लागेल. थेअरी वगैरे जे पेपराला इम्पॉर्टंट आहे तेच थेअरी आपण वाचायला पाहिजे आणि तेच क्वेश्चन आपण डायरेक्ट पीवायक्यूच्या थ्रू आपण त्याचा अभ्यास करायला पाहिजे. सांगतो मी तुम्हाला. त्याच्यासाठी तुम्ही नायक अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी वेळेवर भेटेल आणि क्वेश्चन वगैरे कशा प्रकारचे असतात, पीवायक्यू सिरीज सर्व काही सगळं काही तुम्हाला इथे भेटणार. त्यासाठी लाईव्ह पण मी तुम्हाला लवकरच उद्या किंवा परवा लाईव्ह सेशन तुमच्यासाठी सुरू करणार आहे. चला तर मग प्रश्न पहिला कशा प्रकारचे प्रश्न आले होते ते बघूया आपण. बघा मग, वसाहतवादामुळे भारतात खालील प्रमाणे कोणते परिवर्तन घडून आले. वसाहतवाद म्हणजे पूर्व ज्या देशाची आर्थिक प्रगती होत आहे त्या देशाने म्हणजे एकदम बळाच्या जबरीने समोरचा भूप्रदेश ताब्यात मिळवणे म्हणजे वसाहतवाद. हा मग त्याचे पूर्व ऑप्शन येते बघा. राष्ट्रवादाची भावना वाढीस लागणे, मध्ययुगीन राजवटींचा शेवट झाला, भारतात नागरीकरणाचा वेग वाढला, देशी उद्योग धंद्यात वाढ झाली. हा मग याचं खरं उत्तर आहे पूर्व उत्तर क्रमांक 3. बघा फक्त अ, ब आणि क हे परिवर्तन आपल्या वसाहतवादामुळे घडून आले. कोणते कोणते? अ मध्ये बा राष्ट्रवादाची भावना वाढीस लागली, ब मध्ये मध्ययुगीन राजवटींचा शेवट झाला आणि क मध्ये भारतात नागरीकरणाचा वेग वाढला. नागरीकरण म्हणजे पूर्व शहरीकरण. गावातले लोक रोजगार याच्या शोधामध्ये शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणाने स्थलांतरित होतात, त्यालाच पूर्व शहरीकरण असं म्हणतात. ठीक आहे. चला मग पूर्व नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. दुसरा प्रश्न आला होता येथे बघा हे वाक्य आहे पूर्व, येथील लोक केवळ शिक्षण घेऊन स्वस्थ बसणार नाही, राज्यकारभारात वाटा देऊनही ते संतुष्ट होणार नाहीत, किंबहुना सर्वच राज्यकारभारावर आपला हक्क प्रस्थापित करू पाहतील असे कोणी म्हटले. ठीक आहे. याचा आन्सर आहे पूर्व कोणी म्हटले आणि यांना कोणी पाठवलेल्या पत्रात म्हटले. म्हणजे कोणी म्हटले आणि कोणत्या पत्रामध्ये म्हटले, तर ते आहे पूर्व माउंट स्टुअर्ट एलिफंट्स यांनी कोर्ट ऑफ डिरेक्टर्स म्हणजे डायरेक्टर्स या पत्रामध्ये म्हटले होते. ठीक आहे. चला मग त्याच्यानंतरचा प्रश्न आहे पूर्व 1857. महत्वाचा प्रश्न आहे पूर्व आधुनिक भारताच्या इतिहासावर 1857चा जो उठाव होता त्याच्यावर जास्त प्रश्न विचारले जातात. पहा मग प्रश्न कसा होता. 1857च्या बंडाबाबत बंडवाल्यांना एक जरी समर्थ नेता मिळाला असता तर भारतावरील इंग्रजाचे राज्य नष्ट झाले असते. हे विधान कोणी केले होते. ठीक आहे. बंडवाल्यांना एक जरी समर्थ नेता मिळाला असता तर भारतावरील इंग्रजाचे राज्य नष्ट झाले असते. हे म्हटलं बोलो जॉन लॉरेन्स. आता सध्या झालं लॉरेन्स बिश्नोई, तो वाले दादा नाही, हे आहे पूर्व जॉन लॉरेन्स, हे त्यांचं नाव आहे. ठीक आहे. त्यानंतर पूर्व प्रश्न चौथा. लोकमान्य टिळकांनी बेत रायफली व कारतुसे बनवण्याचे शिक्षण घेण्यासाठी रिकामी जागा यांना नेपाळ येथे पाठवले होते. महत्वाचा प्रश्न आहे पूर्व. याचं उत्तर आहे पूर्व हनुमंतराव कुलकर्णी व कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर या दोघांना लोकमान्य टिळकांनी नेपाळ येथे पाठवले होते कारतुसे बनवण्यासाठी. कारतुसे म्हणजे पूर्व जे बंदूक असते ना, बंदूकच्या जे वरचे टोक असते त्याला आपल्या गायीची किंवा डुकराची अशी चरबी लागली असते, ते चरबी अशी दाताना काढायला लागते आणि अशी मार लागते बंदूक, त्याला म्हणते बरोबर कारतूस. ठीक आहे. याचं उत्तर होतं हनुमंतराव कुलकर्णी कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर. ठीक आहे. तुम्ही तुमचा पेपर जो सोडवला असणार ना त्याचा अनालिसिस करा आणि चेक करा की माझे उत्तर बरोबर येते किंवा नाही, म्हणजे माहित पडणार
आपण पाण्याच्या अंदर आहे, पाण्याच्या मधात आहे का पाण्याच्या वरत आहे, श्वास घेता येऊ राहिला काय, चेक करून घ्या. चला नंतरचा प्रश्न होतो बरोबर. नामदार गोपाळ कृष्ण गोखलेंच्या कार्याबाबत खालील विधान वाचून अचूक पर्यायाची निवड करा. अचूक म्हणजे बरोबर होते, अचूक म्हणजे तुम्हाला वाटन चूक, अचूक म्हणजे बरोबर. ठीक आहे, कोणते पर्याय बरोबर होते पहा. पहिला ऑप्शन होता 1887 मध्ये ते सार्वजनिक सभेचे सरचिटणीस होते. ब मध्ये होतं पुणे सार्वजनिक सभेच्या त्रैमासिकाचे म्हणजे 3 महिन्याचे ते संपादक होते. त्यानंतर 1900 साली ते केंद्रीय कायदे मंडळाचे सदस्य होते. आणि 1895 साली त्यांची भारतीय राष्ट्रसभेच्या काँग्रेस चिटणीस पदी निवड झाली. कोणतं उत्तर बरोबर? या प्रश्नाचं उत्तर बरोबर होतं बरोबर ऑप्शन क्रमांक 2 अ, ब आणि ड. कोणते कोणते बरोबर होते? अ, ब आणि ड. कोणते? 1887 मध्ये ते सार्वजनिक सभेचे चिटणीस होते. ब मध्ये पुणे सार्वजनिक सभेचे 3 महिन्याचे ते संपादक होते. आणि ड, अ, ब आणि ड 1895 साली त्यांची भारतीय राष्ट्रीय सभेच्या काँग्रेस म्हणजे चिटणीस पदी निवड झाली होती. ठीक आहे, हे 3 पर्याय बरोबर होते. चला त्याच्यानंतरचा प्रश्न पाहू बरोबर. आगे बढ़ो, देश आगे बढ़ रहा है, अपन भी आगे बढ़ेंगे, जल्दी से पास होंगे. 31 ऑक्टोबर सरदार वल्लभभाई पटेल एकता दिन लक्षात ठेवायचं, जन्मदिवस. 31 ऑक्टोबर 1990 रोजी मुंबईत लाला लजपतराय यांच्या अध्यक्षतेखाली ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अधिवेशन भरले. ठीक आहे, या अधिवेशनाला खालीलपैकी कोण हजर नव्हते? प्रश्न डीप मध्ये विचारते बाबू, एमपीएससी होय. पोलीस भरतीचा अलग पॅटर्न आहे थोडासा. एमपीएससी मध्ये असे प्रश्न विचारले जाते जराशे. महत्वाची गोष्ट, समाज सुधारकावर पूर्व 5 ते 6 प्रश्न विचारले गेले. त्याच्यामुळे समाज सुधारक डिटेल मध्ये करा. लवकरच समाज सुधारकाशी साठी स्पेशली मी बुक काढणार आहे, ज्याची किंमत 25 रुपये राहणार आहे. लवकरच बिलकुल, म्हणजे जेणेकरून प्री निघाली तुमची, मेन साठी तुम्हाला एकदम जोरदार ते बुक लाभल. ठीक आहे, पहा मग याचा ऑप्शन काय होतं? मोतीलाल नेहरू, अवंतिकाबाई गोखले, महात्मा गांधी की विठ्ठलभाई पटेल. ठीक आहे, याचं उत्तर बरोबर आहे महात्मा गांधी. क. आता पहा इथं ऑप्शन दिले आणि ऑप्शनचे बी ऑप्शन दिले ते ना, खतरनाक आहे भाऊ आयोग. म्हणून असतं म्हणते एमपीएससी गेम दाखवून देते. पहिले अ ब कडे दिलं, त्याच्यात ऑप्शन 1 2 3 4 ऑप्शनचे बी ऑप्शन दिले. ठीक आहे, म्हणून याचं उत्तर आहे उत्तर क्रमांक 3 फक्त क. म्हणजे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अधिवेशन घडले होते. या अधिवेशनाला महात्मा गांधी हजर नव्हते. ठीक आहे, महात्मा गांधी हजर नव्हते. तर उत्तर क्रमांक क वाला बरोबर आहे. चला त्याच्यानंतर प्रश्न आहे बरोबर 7वा. माहितीवरून समाज सुधारक ओळखा. म्हटलं तुम्हाला समाज सुधारकावर बम प्रश्न विचारले चालले भाऊ. डीप मध्ये वाचा समाज सुधारक. डीप मध्ये त्याचा जन्म, त्यांनी कोणते कार्य केले, कोणते पुस्तक लिहिले, काय संपादन केलं, काय प्रकाशित केलं, सगळ्या काही गोष्टी तुम्ही वाचून ठेवा, पेपर मध्ये विचारल्या जाते. ठीक आहे, चला मग पाहू बरोबर. समाज सुधारक ओळखा म्हणते, त्याच्याबद्दल वाक्य दिले आहे पहा. ते एलिफिन्सस कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर होते. त्यांनी इसवी सन 1840 मध्ये दिग्दर्शन नावाचे पहिले मराठी मासिक सुरू केले. गेम इथंच फसला ना भाऊ, तुम्हाला बाकीचे ऑप्शन वाचायची बी गरज नाहीये. पहा 1840 मध्ये दिग्दर्शन नावाचे पहिले मराठी मासिक सुरू केले. सांगा बरोबर कोण आहे? बाळशास्त्री जांभेकर. काय राजू, इथंच गेम फसते. एवढा मोठं डिटेलमध्ये अनालिसिस करायची गरज नाही. काही डोळ्यानं गेम होते. जसं तेरे नैना बळे कातिल मार ही डालेंगे, डोळ्यानं कार्यक्रम होते. काहीले प्रश्न वाचायचा पूर्ण मग पहा. मराठी मासिक सुरू केले आणि पहा ब्रिटिश सरकारने त्यांची 1840 मध्ये जस्टिस ऑफ द पीस म्हणून नेमणूक केली. ठीक आहे, ते होते बाळशास्त्री जांभेकर. ठीक आहे, 6 जानेवारी लक्षात ठेवायचं, 6 जानेवारी. ठीक आहे, चला त्याच्यानंतरचा प्रश्न आहे बरोबर. इसवी सन 1916 मध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे, अत्यंत महत्वपूर्ण नाव, वारंवार प्रश्न येते. महिला विद्यापीठ एसएनडीटी स्थापनेमागील उद्देश कोणता आहे? एमपीएससी आहे भाऊ. आता हे युपीएससी लेवलने विचारलेले प्रश्न, म्हणून डीप मध्ये अभ्यास करावा लागेल तुम्हाला. पहा महिला कोणता उद्देश कोणता होता? एसएनडीटी, जे एसएनडीटी 1916 मध्ये स्थापन केली ना एसएनडीटी, तर काय त्याचा उद्देश होता? पहा स्त्रियांना उच्च शिक्षण देणे, बरोबर आहे. स्त्रियांना गायन कलेचे शिक्षण देणे, बरोबर. स्पेशली गायन कलेचे शिक्षण देणे मला तर नाही वाटत हे. आणि स्त्रियांना स्वावलंबी बनवणे, हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. पण ब क्रमांकाचं ऑप्शन बरोबर नाही, कारण का स्पेशल गायन नाही, त्याच्यामध्ये सगळं कला, वाणिज्य, इंजिनिअरिंग सगळं डाटा त्याच्यामध्ये आला. पहा ऑप्शनचे ऑप्शन फक्त अ आणि क बरोबर. ठीक आहे, उद्देश विचारला होता, उद्देश दोनच होता, स्त्रियांना उच्च शिक्षण देणे आणि स्त्रियांना स्वावलंबी बनवणे. पूर्वीच्या काळात आपल्या भारतामध्ये पितृसत्ताक
म्हणजे पुरुष प्रधान संस्कृती होती. आताही आहे, पण आता कसं आहे, आता हिडन आहे. म्हणजे कसं, घरात गेल्याच्या नंतर महिलांचं चालते, समजलं, सगळं चालते, महिला हे ते, फक्त महिला महिला महिला, म्हणजे जे बायको म्हणन तेच नवऱ्याला करायला लागते. नाही तर नवरा घरात अंदर गेला का बिल्लू भिगी बिल्ली बनून जाते, बाहेर आला का बिलकुल मर्द है हम, मर्द को दर्द नहीं होता है मेन साहब, आपको क्या पता. तर असा त्याचा उद्देश होता महिला विद्यापीठाचा, महिला स्वावलंबी बनवणे, आणि बनल्या. आज पहा ना, आज भारतामध्ये जास्तीत जास्त ठिकाणी कोण कार्य करत आहे? महिला. कोणत्याही क्षेत्रात जा, महिला विमान उडू राहिली, महिला पोलीसमध्ये आहे, आर्मीमध्ये आहे, सगळ्या ठिकाणी रेल्वे चालू राहिली, सगळ्या गोष्टीमध्ये महिला प्रथम आहे. आणि ज्या देशाच्या महिला सगळ्या गोष्टीमध्ये अव्वल, त्या देशाचं सगळ्यात पूर्ण देशामध्ये नाव होते, समजलं. म्हणून महिलांनी शिक्षण घ्या, नोकरीवर लागा, आगे बढो. पुढील कोणते विधान चुकीचे आहे? हा, चूक विधान विचारलं पाहिजे. प्रश्न क्रमांक 9. भगतसिंग व राजगुरू यांनी सॉन्डर्स या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली. ठीक आहे. बहुता नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सनची हत्या अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी केली. मुंबईचा कमिशनर रँड याची हत्या चापेकर बंधूंनी केली. चुकीचं विधान कोणतं आहे मग? हे बरोबर आहे. पहा, भगतसिंग व राजगुरू यांनी सॉन्डर्स या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली, एकदम बरोबर आहे. नाशिकचा कमिशनर कुठे गेला? जॅक्सनची हत्या अनंत लक्ष्मण कान्हेरेने केली 1909. हा, ठीक आहे. त्यानंतर मुंबईचा कमिशनर, हे चुकलं, मुंबईचा नाही, हा पुण्याचा कमिशनर होता. पुण्याचा कमिशनर राहण्याची हत्या चापेकर बंधूंनी केली. ठीक आहे, तो मुंबईचा नव्हता, म्हणून याचा ऑप्शन बरोबर आहे क्रमांक 1. बाबू, इथं जरी तू क मारलं, इथं बी तुला भेटते क. हे बा, इथं क आहे, इथं क आहे, तुला ऑप्शन क्रमांक 3. हे बा, यानं चुकवलं, यानं गंजीले गायटा नदीले पूर असा कार्यक्रम केला. तुझं उत्तर बरोबर आहे, फक्त क. ठीक आहे. त्याच्यानंतरच कार्यक्रम पाहू आपण. प्रश्न 1909च्या मोर्ले मिंटो सुधारणा कायद्याबद्दल, हे शुद्ध टोनण्याचे आचरण करतील, यातून लोकहिताचे दूध मिळणे शक्य नाही, अशी प्रतिक्रिया खालीलपैकी कोणी दिली? 1909चा मॉर्ले मिंटो. मॉर्ले हा भारत मंत्री आणि मिंटो हा आपला व्हाईसराय होता. ठीक आहे. हा, मग त्याच्यातलं प्रतिक्रिया कोणी दिली होती? सुरेंद्रनाथ बॅनर्जी, आर.सी. मुजुमदार, लोकमान्य टिळक की लाला लजपत राय? याचं उत्तर बरोबर आहे पूर्व, लोकमान्य टिळक यांनी असं म्हटलं होतं पूर्व की हे शुद्ध टोनण्याचे आचरण करतील, यातून लोकहिताचे दूध मिळणे शक्य नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी 1909च्या सुधारणा कायद्याबद्दल म्हटलं होतं, लोकमान्य टिळक यांनी. चला, नेक्स्ट प्रश्न पाहू बरोबर. प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्राच्या संदर्भातील खालील विधानांबाबत जिल्हा ओळखा. त्या दिवशी मी लेक्चर घेतलं होतं, पाहून घेता तुम्ही, आपल्या प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला खाली भेटून जाते. महाराष्ट्राची नदी प्रणाली आणि महाराष्ट्राचा होल फिटिंग महाराष्ट्राची, त्याच्यामध्ये या गोष्टी भेटून जाईल. भाऊ, मी जे लेक्चर घेतलं त्याच्यातून कमसे कम 11 क्वेश्चन आले आहे. 11 क्वेश्चन. विश्वास नसेल होत तर तुम्ही जा प्लेलिस्ट मध्ये लेक्चर बघा. 2-3च लेक्चर टाकले, त्याच्यातून प्रश्न आले भाऊ 11. पाहून घ्या, विश्वास नसेल तर पाहून घ्या. ठीक आहे. महाराष्ट्राच्या संदर्भात जिल्हा ओळखा म्हणतो. ठीक आहे. तलावांचे शहर या जिल्ह्यात स्थित आहे. ठीक आहे. तलावांचे शहर, तलावाचा जिल्हा नाही, तलावाचा जिल्हा भंडारा जिल्हा, भंडारा गोंदिया, समजलं, त्याला म्हणते तलावांचं शहर विचारलं, शहर. हा, नंतर या जिल्ह्यात दारू गोळा व शस्त्र निर्मितीचा कारखाना आहे. तिथं बंदुका बनवल्या जाते, बॉम्ब बनवल्या जाते, बॉम्ब, आयटम बॉम्ब. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे बरोबर, एक तालुका धातूच्या वस्तू व त्यावरील नक्षीकाम यासाठी प्रसिद्ध आहे. नक्षीकाम, बिलकुल बारीक काम असते ना नक्षीकाम, ते पण तिथे बनवलं जाते. आणि सोबतच मुशी जातीचे गवत या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळते. कोणता जिल्हा आहे? रायगड जिल्हा नाहीये, तो पुणा पण नाहीये, अमरावती पण नाही. अमरावती असा कार्यक्रम आहेच नाही. उरला मग ठाणे जिल्हा. ठीक आहे. रायगडला तलावाचे शहर म्हटलं नाही जात. ते प्रश्न इथंच फसते तुमचा. तलावांचे शहर कोणाले? ठाणे आपल्या ठाणे जिल्ह्याला म्हटले जाते. बसला पेपर, बसला टोला. बिलकुल जास्त लॉजिक काय आहे, तुम्ही पेपर वाचताना अॅनालिसिस वर पूर्ण गेम आहे भावा. अॅनालिसिस बरोबर करा, तिथंच तुमचा पेपर फसते, तिथंच तुमचा मार्क अटकते, बरोबर निघते. ठीक आहे. नंतरचा क्वेश्चन आहे बरोबर, महाराष्ट्राच्या ईशान्य आहे. त्या दिवशी शिकवलं राजीव मॅ, त्या दिवशी डोकं फोडू सांगितलं. महाराष्ट्राच्या ईशान्य भागात खालीपैकी कोणत्या डोंगर रांगा टेकड्या स्थित आहे? ट्रिक पण सांगितली होती. ट्रिक मला सांगितलं ना, इथं गेम होते म्हणून. तुम्हाला दिशा माहित नाही राहत. इथं इथं उत्तर, इथं दक्षिण, इथं पूर्व, इथं पश्चिम, मग असा अजून त्रिकोण काढायचा असा. याची ट्रिक सांगितली होती तुम्हाला. इथं लिहायचं वा, इथं लिहायचं ई, इथं लिहायचं आ, आणि इथं लिहायचं न.
त्याले बाण मारायचा आहे. कसा बाण मारायचा? बा. हा, आता काय झालं? बा ई आ न, डायरेक्ट दिशा लक्षात राहते, मरेपर्यंत विसरणार नाही तुम्ही. मग इथं काय विचारलं? ईशान्य भागात महाराष्ट्राच्या, हा महाराष्ट्र आपला, त्याच्या ईशान्य भागात कोणत्या डोंगर रांगा स्थित आहे? ऑप्शन काय होतं? सातमाळ, सातमाळ नाही. गाळणा, गाळणा पण नाही. अक्राणी नाही. तुमचं उत्तर होतं बरोबर ऑप्शन क्रमांक ड, दरकेसा. कारण की भारताचा ईशान्य भाग, पहा इकडे ईशान्य भाग, इथं येते गोंदिया, गोंदिया साईट. ठीक आहे. तर दरकेसा ढोकळा इथं गोंदिया येते, गडचिरोली येते, ईशान्य भागामध्ये येते. समजलं? म्हणून याचं उत्तर होतं बरोबर दरकेसा. काही गोष्टी मॅपवरून पण लक्षात ठेवायचं इझिली, फक्त तुम्ही अनालिसिस बरोबर करा, आन्सर तुमच्या टप्प्यात होईल. ऑप्शन क्रमांक ड, चौथं ड बरोबर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे बरोबर 13 नंबरचा. खालीपैकी कोणती जोडी शहरी एकत्रीकरण या संकल्पनेत येते? शहरी एकत्रीकरण म्हणजे जसं मुंबई आहे, मुंबई मोठी सिटी आहे, पण मोठी सिटी आहे, मायानगरी बोलते उसको, मायानगरी. तर मुंबईच्या आजूबाजूला छोटे छोटे जे जिल्हे आहे किंवा जे तालुके आहे, तर जसं अंधेरी आहे, कुर्ला आहे, बोरीवली आहे, याचं पण मुंबईमध्ये राहूनच याचं शहरीकरण होत आहे. मोठ्या संख्येने तिथे याची लोकसंख्या वाढत आहे. आणि बरोबर ह्या सिटीज डायरेक्ट मुंबईशी कनेक्ट होत आहे. छोटे छोटे गाव, खेडेगाव असते ना, जसं आपलं गाव असतं छोटंसं, जसं माझं चांदूर रेल्वे गाव आहे, ते डायरेक्ट अमरावती जिल्ह्याला टच झालं आहे. तसंच मुंबई मधले सुद्धा छोटे छोटे जे तालुके आहेत ते डायरेक्ट मुंबईला मोठ्या मोठ्या रोडनं कनेक्ट होत आहे. त्याला म्हणते शहरी एकत्रीकरण. ठीक आहे. तर या संकल्पनेत येते. तर डायरेक्ट तिथं उत्तर होतं मुंबई, नवी मुंबई. कारण का मुंबईचा विकास जास्त आहे भाऊ. मुंबईले भाई वातावरण भरलं गरम आहे, हा गुटरान गुटरान वास येते तिथं गेल्याच्या नंतर, हा असं गरम होते, गरम, हा पुरा माणूस पुरा घामानं असा ओला चिंब होऊन जाते मुंबईले. ठीक आहे. सपनो की माया नगरी या मुंबई आहे. उत्तर ऑप्शन क्रमांक 2 बरोबर होतो, मुंबई आणि नवी मुंबई. त्याच्यानंतर प्रश्न आहे बरोबर 14वा. उत्तर महाराष्ट्रातील 150 मेगावॉटचा सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? ट्रिक घेतली होती भाऊ, ट्रिक आपला इंस्टाग्रामला राजभाऊ म्हणून आहे आपलं, हा त्याच्यावरती हे ट्रिक घेतलं होतं. पहा, 150 मेगावॉटचा सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? अरे त्याने हिंट दिली होती भाऊ, हिंट. उत्तर महाराष्ट्रामध्ये डायरेक्ट धुळे, जो धुळे जिल्हा आहे ना, त्याच्यामध्ये 150 मेगावॉटचा सौर ऊर्जा प्रकल्प आहे तिथं अस्तित्वात. त्याचं ऑप्शन होतं धुळे. ठीक आहे. काही काही गोष्टी बरोबर जे आयोग प्रश्न काढते ना, तर आयोगाचे माणसं काय काय करते, काही काही हिंट प्रश्नाच्या अंदर देते. फक्त पद्धतशीर प्रश्न वाचायचा. जसं तुम्ही तिले वाचता ना, तिच्या सगळ्या गोष्टी तुम्ही लिहून ठेवता, तिचा बर्थडे आठवून ठेवता, पहिली भेट आठवून ठेवता, चॉकलेट दिली होती ते आठवून ठेवता, सगळ्या गोष्टी तिच्या बरोबर मनात ठेवता. हा ते विचारते तुम्हाला, हा आपण पहिले कुठे भेटलो होतो, नाही सांगितलं तर भांडणं, बोलत नाही. मग काय म्हणते, मी बोलत नाही म्हणते, तुला माझा बर्थडे आठवून नाही राहत, आपण कधी भेटलो हे आठवून नाही राहत. अॅनालिसिस, हा तिथं कसं करता, इथं बी करा कार्यक्रम. या मग पुढचा प्रश्न. सियाचीन लडाख मधील कोणती हिमनदी शोक नदीमध्ये येते? हे पुरी बर्फाची नदी राहते, हा पुरे बर्फ, थंडगार बिलकुल. हा त्याचं उत्तर होतं बरोबर रिमो. भरपूर पोरांनी हे उत्तर दिलं, हे उत्तर बरोबरच आहे, रिमो. ठीक आहे. चला मग नेक्स्ट प्रश्न पाहू आपण. प्रश्न 16. खालील विधानांचा विचार करा. चांगला विचार करा. मग तसे तुमची विचारसरणी चांगली आहे म्हणा, कोणाला पाहिल्याच्या नंतर तुमच्या मनात काही येईल, काही सांगता येत नाही. ठीक आहे. बरोबर कोणतं आहे विधान हे पाहायचं आपल्याला. पहा, 2001 ते 2011 या काळात महाराष्ट्रात लोकसंख्या वाढीचा दर 15.99% होता. आपला डायरेक्ट लोकसंख्येवर प्रश्न आहे. मी ज्या नोट्स बनवल्या त्याच्यावर स्पेशली दिलेला आहे, त्याच्यामध्ये आहे हा क्वेश्चन, पाहून घे जा. 15.99% होता. त्यानंतर 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यातील हे काय रे बा एवढं 122 कोटी समथिंग लोकसंख्येपैकी मुस्लिम लोकसंख्या 10.6% होती. मी नोट्स मध्ये दिलेला आहे, स्पेशली कास्ट वाईज पण दिला आहे. हिंदू, मुस्लिम, बौद्ध, जैन, हिंदू सगळ्याची कास्ट वाईज मी लोकसंख्या दिली आहे. 2011च्या जनगणनेनुसार किती पर्सेंट होती तर लक्षात घ्या, महत्वपूर्ण शिकवतो मी. 10.6% होती. त्यानंतर 2011च्या जनगणनेनुसार केरळ राज्यात सर्वाधिक कृषी घनता आढळली. ठीक आहे. की 2011च्या जनगणनेनुसार 0 ते 6 वयोगटातील बाल लिंग गुणोत्तरात अव्वल 10 राज्ये सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, छत्तीसगड, मणिपूर, नागालँड, राजस्थान, मध्य प्रदेश इत्यादी आहे. याचं उत्तर होतं बरोबर ऑप्शन क्रमांक 3. अ बरोबर आहे, क बरोबर आहे, ऑप्शन क्रमांक 3 अ आणि क हे 2 बरोबर आहे. ठीक आहे. अ आणि क हे 2 बरोबर ऑप्शन होते आपले. ठीक आहे. म्हणजे 2001 ते 2011 पर्यंत 15.99% होता लोकसंख्या वाढीचा दर. आणि जनगणनेनुसार केरळ राज्यात सर्वाधिक कृषी घनता होती. ठीक आहे. केरळची भाऊ, केरळमध्ये मस्त शेती केल्या जाते भाऊ.
खतरनाक, चहाची घ्यायची सुपर आहे ते, जातात केरळ फिरायला, कधी झाले भेटलं ना. आणि शिक्षणात तर टॉप लेवलचा भाऊ केरळ, जबरदस्त शिक्षण पद्धत आहे भाऊ. प्रत्येकाच्या समोर लॅपटॉप, डेस्क बेंच, पुरं डिजिटल, खतरनाक. पैसे नाही लागत भाऊ, ग्रॅज्युएशन बंद फुकटात करून ठेवलं ते ना. खतरनाक आहे. इथं तर भाऊ कॉलेजमध्ये गेलं तर भाऊ फी लागते, कायची, कॉलेजची, लायब्ररीची, याची त्याची, भमाट पैसा लुटते भाऊ पोराजवळून. आपल्या महाराष्ट्रात बेकार काम आहे, बेकार काम आहे बरोबर. ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे बरोबर, घेऊ आपण प्रश्न क्रमांक 17. कोकण किनारपट्टीचा जो भाग अरबी समुद्राच्या किनाऱ्यालगत सकल सपाट भूरचनेचा आहे त्यास काय म्हणतात? त्या दिवशी गड्डा फाडू सांगितलं भाऊ, खलाटी वलाटी, खलाटी वलाटी सांगितलं तर इशारा केला होता, असा असा खलाटी काय म्हणते. याचं उत्तर आहे पूर्व खलाटी. खलाटी म्हणजे काय, जो अरबी समुद्र आहे बॅक आपला पश्चिम साईडचा, त्याच्या जवळचा भाग, असा निवडता भाग बिलकुल त्याला म्हणते पूर्व खलाटी. ठीक आहे. आणि वलाटी म्हणजे जे डोंगराळ प्रदेशमध्ये भाग येतो त्याला म्हणते वलाटी. आलं लक्षात. त्या दिवशी शिकवलं पोरं, पाहून घ्या. तुम्हाला विश्वास नसेल बसत राजभाऊवर, इमानदारीनं सांगतो, खाली आपल्या याच्यामध्ये हे येते महाराष्ट्राची खोलबेटिंग, महाराष्ट्रातील संपूर्ण नदी प्रणाली सगळं टोटल घेतलंय. फक्त प्रॉब्लेम आहे, एका पोरानं मला कमेंट केली होती की सर तुम्ही असं विसरल्यासारखे होते. बरोबर, तशी गोष्ट नाही आहे. ऑफलाईन मध्ये या तुम्ही, किती खतरनाक अशी कथा सांगतो ना, तुमच्या डायरेक्ट टप्प्यात लक्षात येईल, असं खतरनाक शिकवतो. आता कसं कॅमेरा आहे, एका ऑब्जेक्ट समोर बोलणं म्हणजे कसं, तो मुका आहे, त्याला मी काही प्रश्न विचारू नाही शकत, सांग रे बाबू काय आहे. तर तुम्ही ऑफलाईन असते ना, खतरनाक कार्यक्रम करतो आपण बिलकुल, डायरेक्ट टप्प्यात पोट्याच्या डायरेक्ट डोक्यात घुसून असं सांगतो, उदाहरण देऊ सवय होईल म्हणा. फक्त पूर्ण व्हिडिओ पहा, कधी तुम्हाला सवय लागून देईन राजभाऊची, मजा येईल शिकायला माझ्याजवळून तुम्हाला. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 18. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने संशोधित केलेल्या आंब्याचे वाण विकसित केल्याचे वर्ष कोणते आहे? जरासा डीप मधला प्रश्न होता, एमपीएससी ने जरासा डीप मध्ये विचारते. ठीक आहे. पहा मग, आंब्याचे वाण कोणत्या वर्षी विकसित केले? कोणते? बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ. ठीक आहे, कोकण मध्ये येते. ठीक आहे. त्यानंतर पहा, याचं ऑप्शन होतं बरोबर, ऑप्शन क्रमांक 4. पहा मग, रत्ना नावाचं जे वाण आहे, काय होतं रे, रत्ना नावाचं जे वाण आहे ते 1981 मध्ये त्यांनी हे केलं, विकसित केलं. त्यानंतर सिंधू नावाचं वाण त्यांनी 1992 मध्ये विकसित केलं. नंतर कोकण रुची 1999 मध्ये केलं, आणि कोकण सम्राट 2014 मध्ये केलं. हे तुम्हाला डीप मध्ये वाचावं लागेल थोडस, कारण की एमपीएससी होय भाऊ. ठीक आहे. हे याचा ऑप्शन क्रमांक 4 बरोबर होतं. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19. खालीपैकी कोणती जोडी अयोग्य आहे? अयोग्य म्हणजे चुकीचं माया भावा, तुले अयोग्य म्हणजे बरोबरच वाटते. अयोग्य म्हणजे चूक. इथं गेम होते तुमचा वाला. अयोग्य म्हणजे काय, योग्य म्हणजे काय, धिंगाणाच आहे पुरा. त्या दिवशी पेपर, अरे भाऊ त्या दिवशी मी घेतलं होतं. हे पाय प्रशासकीय विभाग, जिल्हा, तलाव, जलाशय कोणते अयोग्य आहे? पहा मग, पहिलं छत्रपती संभाजीनगर मध्ये धाराशिव तावरजा. ठीक आहे. नागपूरमध्ये भंडारा उमरझरी, अमरावतीमध्ये वाशिम चिखली, कोकणमध्ये सिंधुदुर्ग शिवडाव. अयोग्य जोडी. ठीक आहे. याचं ऑप्शन होतं फक्त चुकीचं आहे. हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. छत्रपती संभाजीनगर मध्ये धाराशिव तावरजा येत नाही. ठीक आहे. नागपूरमध्ये भंडारा उमरझरी येते तलाव, अमरावतीमध्ये वाशिम चिखली नावाचा तलाव येते, आणि कोकणमध्ये सिंधुदुर्ग शिवडाव फेमस आहे बरोबर. शिवडाव हे फेमस असं तलाव आहे, ते आपला सिंधुदुर्ग मध्ये येते, कोकणमध्ये येते. ठीक आहे. का बरोबर, असे प्रश्न एमपीएससी ने विचारले आपल्याला, आणि हे प्रश्नाचा सराव मी तुमच्याकडून करून घेतला होता. त्याच्यानंतर पुढील नद्या व उपनद्यांचा योग्य जोड्या लावा. दुसऱ्या नंबरचा व्हिडिओ आहे, संपूर्ण नदी प्रणाली. त्याच्यामध्ये शिकवलं आहे मी, तेच इथं उतरलं. ट्रिक पण दिली होती भाऊ, ट्रिक, नद्याची ट्रिक, खतरनाक ट्रिक दिली आहे. व्हिडिओ पाहिजे तुम्ही. काय म्हणते, उपनद्या यांची योग्य जोड लावा. याचं ऑप्शन क्रमांक 3 बरोबर होतो बरोबर. तापी नदीची जे प्रमुख जे उपनदी आहे ती होती बोरी नावाची नदी. त्याच दिवशी घेतलं, त्याच्यावर ट्रिक आहे पूर्व. पाहून घ्या तुम्ही, पाहूनच घ्या, भेटतेच तुम्हाला पाहिले, नक्की आवर्जून पहा आपण. ठीक आहे. पूर्णा नदीची जे आहे ते आहे पूर्व नळगंगा, आणि त्याच्यानंतर सिंदफणा नदीची बिंदुसरा, हे सोपी आहे. सिंदफणा नदीची उपनदी बिंदुसरा, आणि मांजरा नदीची घरणी नदी. असा कार्यक्रम आहे. सोपा प्रश्न होता, आणि तुम्हाला मार्क याच्यामध्ये पूर्णपैकी पूर्ण भेटले असते जर अनालिसिस बरोबर केला असता. पेपर सोपी होता, असं म्हणता येत नाही.
की एकदम कठीण होता म्हणून, नाही, लेवल त्याच्यावरती 70% सोपी होती, 30% थोडीशी अवघड गेली, हे मान्य करतो. ठीक आहे. त्यानंतर डॉक्टर एस महेंद्र देव आणि सी रवी यांनी दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येची गणना रिकामी जागा या खर्चाच्या आधारे करण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. कोण काय नाव द्यावं? महेंद्र सिंग धोनी नव्हे तो, महेंद्र देव आणि सी रवी. हा रवी शास्त्री बी नव्हे, नाही तर होऊन जाईल कॉमेंट्री करू राहिला, रवी शास्त्री कॉमेंट्री करू राहिला. आणि 2011चं ते हे चालू आहे, वर्ल्ड कप चालू आहे. महेंद्र सिंग धोनी बॅट पकडून आहे, शेवटचा बॉल येऊ राहिला, महेंद्र सिंग धोनी असा करू राहिला आणि असा छक्का मारला त्यानं. धोनी फिनिश इन ही स्टाईल, असं तो काहीतरी म्हणते इंग्रजीमध्ये. तो आला नव्हे, हा वेगळा महेंद्र आहे आणि हा वेगळा रवी आहे. तर लोकसंख्येची गणना या खर्चाच्या आधारे केली. कशाच्या आधारे केली? याचं करेक्ट उत्तर होतं ऑप्शन क्रमांक 3 ब आणि ड. आरोग्याच्या आधारे केली आणि शिक्षणाच्या आधारे केली. बरोबर, सोपे प्रश्न होता, सोपे प्रश्न, आरोग्य आणि शिक्षणाच्या आधारे. त्याच्यानंतर प्रश्न 22, लोकसंख्येचा लाभ. लोकसंख्येवर भरपूर प्रश्न विचारले. 2011च्या याच्यावर विचारले. तुम्ही 26चं घेऊन बसले मार. प्रश्न आला 11च्या याच्यावर, कारण का 26 वाली ऑफिशियल व्हायचीच आहे. तर 11 वाली तुम्ही डीप मध्ये वाचली असती तर मस्त जमलं असतं कार्यक्रम. कसं मस्त, बिलकुल. मग लोकसंख्येचा लाभांश या संकल्पनेचा लाभांश काय असतो? ठीक आहे. याचा अर्थ काय? ऑप्शन क्रमांक 2 बरोबर आहे. काम करण्याच्या वयातील वाढलेली लोकसंख्या. काम करण्याच्या वयातील वाढलेली लोकसंख्या. आता मला काम करायची इच्छा आहे पण मला काम नाही भेटू राहिलं, असं होते. कारण की आपली काम करायची इच्छा आहे, आपलं वय झालं 22-23 वय झालं, आपल्याला काम नाही भेटू राहिलं, आपण कंपनीमध्ये चाललो, कंपनीवाला म्हणते तुमच्यासाठी का तुम्ही 6,000 12 घंटे करा. बिलकुल घासून, बिलकुल. कसं काय होणार आहे भाऊ? ज्या पोराचं तुम्हाला सांगतो, ज्या पोराचं पीएचडी झालेलं आहे तो पोरगा कंपनीत 12 ते 15,000 घासू राहिला भाऊ. अशी परिस्थिती आली. याच्या पुढे त्याच्यापेक्षा खराब परिस्थिती. अशी परिस्थिती आली नाही पाहिजे म्हणून तुम्ही तुमच्या जीवनात जे तुम्हाला जीवन लाभलेलं आहे, मानवी जीवन, एकच जीवन भेटते ते आहे ना, ते म्हणते तुम्हाला आता 7 जन्म होते. काही नाही भाऊ, इथंच आहे पुरं जे आहे ते. 7 जन्माचं वाटच नका भाऊ, पहिल्याच जन्मात वाट लागली आहे, 7 जन्मात तर खतम कार्यक्रम आहे आपल्याला. चला त्याच्यानंतर कोणी येऊ राहिलं? राजभाऊले कोण होतं? एक मिनिट थांबला, एकच मिनिट. हॅलो, जाऊ द्या, नंतर पाहू आपण. अर्थसंकल्पातील विकासेतर खर्चामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो? अर्थसंकल्प फायदा यावर्षीचा कोण मांडला? निर्मला सीतारमण. मस्त आहे ते बाई. तिनं पुरं घोडे लावून ठेवले आपल्याच्या भावा. ठीक आहे. याचा ऑप्शन होतं बरोबर, ऑप्शन क्रमांक ए, बी आणि डी हे बरोबर होतं. आता पहा, कोणतं? अर्थसंकल्पातील विकासेतर खर्चामध्ये कशाचा समावेश होतो? पेन्शनचा समावेश होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर व्याजाचा परतफेडचा समावेश होतो आणि प्रशासकीय सेवांचा समावेश होतो. शिक्षणाचा होत नाही. शिक्षणासाठी सगळ्यात कमी खर्च जर कोणी करत असेल शिक्षणासाठी तर तो भारत सरकार आहे. शिक्षण भाऊ त्यांनी फ्री करायला पाहिजे. जिथपर्यंत पोराची शिकायची इच्छा आहे, तुम्ही कमी पैशामध्ये, असं नाही आहे की तुम्ही पैसे घेऊ नका, पैसे घ्या पण त्याची किंमत बरोबर ठेवा ना. बिचारा गरीब जो पोरगा 200 रुपये रोजानं दिवसभर काम करायला जातो, त्या पोराला पण शिक्षण घेता आलं पाहिजे. अशी शिक्षण व्यवस्था असली पाहिजे आपली. नाही तर भाऊ अमीराचे लेकर मार शिक्षण घेऊ राहिले, युएसए ला चालले. आताचा ट्रेंड चालला भाऊ, तुम्हाला सांगतो. काऊन? जे मोठे मोठे शिकले ना पोरं, जे एकदम MBA झालेले आहे, मास्टर क्लास झालेला आहे, असे पोरं भारतात थांबत नाही. याचा हे गोष्ट समजून घेता तुम्ही. कारण की इथची शिक्षण व्यवस्था नाही आहे बरोबर. ह्या पेपर फुटू राहिले. तिकडे पटनामध्ये आता कार्यक्रम झाला होता, त्या पोराचा पेपर होता पटना पोलीस भरतीचा. पोरं पटना जंक्शनवर गेले, ट्रेन बिचारी लेट, 2 ते 4 घंटे लेट. इकडे पोराचा सकाळी पेपर होता, पोरं पोहोचू नाही शकले. हा दंगे. पण काय करते मग सरकार? त्याच पोराले मारते, लाठी चार्ज करते त्याले. काय कामाची गोष्ट अशी? आपल्याला शिक्षण व्यवस्था थोडीशी चेंज करायला हवी. चला मग त्याच्यानंतरचा प्रश्न आहे 24 नंबरचा. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या विस्ताराबाबत आणि व्यापारी डावपेचांबाबत योग्य विधान ओळखा. कोणतं? बहुराष्ट्रीय कंपनी. ठीक आहे. मग याचं उत्तर बरोबर होतं 4 नंबरचं, ए आणि डी नंबरचं. हा पेपर जर पोरान सोडवला ना, आपल्या याच्यातला पोरगा होता, त्याच्यातले 5 ते 6 प्रश्न चुकवले होते ना, बाकी बरोबर टप्प्यात कार्यक्रम करून आला घरी. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या विस्ताराबाबत विधान कोणते बरोबर आहे? ठीक आहे. बहुराष्ट्रीय कंपन्या या बलाढ्य संस्था असून त्या शाखा विस्ताराद्वारे जगभर जाळे पसरवतात. बरोबर आहे, बिलकुल बरोबर आहे. जगभर
विस्तार मान आता तुम्ही तो ॲलन मस्क पुरा भारताभर चालू आहे त्याचा कार्यक्रम, पुऱ्या देशात चालू आहे. पुरं 1 मिनिट समजा बरं. हॅलो, अरे क्लास घेऊन राहिलो ना मी. 24 नंबरचा प्रश्न चालू आहे. प्रश्न कशी आहे, फोन करतो. रुकावट केली आहे, खेद हे पोरं. अर्जंट फोन होता आईचा फोन उचलाच लागते. आणि तुम्हाला हे सांगतो, तुम्ही किती जरी कामात असले, आईचा फोन बाबू, सगळे कामं बाजूले, सगळी दुनियादारी बाजूले, आईचा फोन महत्वाचा, उचलाचा. हा, नशिबान असते ते पोरं ज्याला आईचा फोन येते भाऊ, म्हणून. ठीक आहे. त्याच्यानंतर पोरं 24 नंबरचा पा. हा, त्याच्यानंतर ऑप्शन आपलं ए बरोबर होतो. आणि डी, बहुराष्ट्रीय कंपन्या नवीन उत्पादकांच्या संशोधन आणि विकासावर खूप भर देतात. नवीन लोक पाहिजे, नवीन लोकांनी इन्व्हेस्ट केलं पाहिजे. एखादा कंपनी टाकली की जर त्याची कंपनी ग्रो होत असेल तर त्याच्या बाजूला काय म्हणते, अरे भाई नाही फायदा आहे म्हणते याच्यात, तो बी त्याच्यात इन्व्हेस्ट करते. त्याला म्हणते भाऊ व्यापारी डावपेच. ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न होता बरोबर 25 नंबरचा. पहा, प्रश्न बरोबर पाहून घ्या. हा पेपर, हा महत्वाची गोष्ट, या पेपरचा जर तुम्हाला पीडीएफ पाहिजे असेल, आन्सर की जर पाहिजे असेल तुम्हाला, तर तुम्ही @नायक अकॅडमी या टेलिग्राम चॅनलवर जॉईन व्हा. हे पीडीएफ तिथे तुम्हाला मिळून जाणार. सोबतच तुम्ही 81 80 87 47 आणि 15 राजभाऊ या नंबरवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. काही जरी तुम्हाला अडचण आली, अभ्यासाबाबत काही प्रश्न असतील, बॅच बद्दल काही तुम्हाला विचारायचं असेल, या नंबरवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे. त्यानंतर बरोबर 25 नंबरचा प्रश्न, सरकारी बँका या नात्याने भारतीय रिझर्व्ह बँक विविध कामे पार पाडते. बरोबर आहे. खालीलपैकी कोणत्या कामाचा त्यात समावेश होत नाही? महत्वपूर्ण प्रश्न पाहिला. भारतीय रिझर्व्ह बँक कोणती काम, प्रश्न काय विचारला, कोणत्या कामाचा काय म्हणते त्यात समावेश होत नाही. ठीक आहे. तर याचं उत्तर होतं बरोबर, चलन धोरण अंमलबजावणी त्याच्यामध्ये समावेश होतो. बँकिंग क्षेत्र नियमन होतो समावेश. शेअर बाजार नियमन नाही, शेअरसाठी वेगळी आहे. आणि अर्थविषयक बाबीवर शासनाचा सल्ला देणे हे पण बरोबर आहे. ठीक आहे. त्यामध्ये शेअर बाजार नियमन होत नाही. इथं सेबी म्हणून असं काहीतरी आहे, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड असं काहीतरी आहे ते. तर ही संस्था शेअर बाजारावर नियमन करते. ठीक आहे. आलं लक्षात तुम्हाला? तर इकॉनॉमिक्स वर सुद्धा प्रश्न त्यांनी विचारलेले आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे बरोबर प्रश्न क्रमांक 26, शिक्षणातील लैंगिक समता निर्देशांक आपल्या बुक मध्ये संपूर्ण निर्देशांक दिलेले आहे की भारत कितव्या नंबरवर आहे, कोणता क्रमांक भारत घेऊन राहिला. ठीक आहे. गणना पद्धत खालीलप्रमाणे कोणती आहे? ठीक आहे. कोणती होती? शिक्षणातील लैंगिक समता निर्देशांक म्हणजे की पुरुष जास्त शिकलेले आहे, महिला जास्त शिकलेले आहे, की दोनापैकी कोण जास्त शिकलेले आहे हे त्याच्यामध्ये सांगितलं आहे. ठीक आहे. त्याचं उत्तर बरोबर होतं बरोबर ऑप्शन क्रमांक 2, विशिष्ट शिक्षण स्तरावर स्त्रियांना सकल नोंदणी दर व पुरुषांचा सकल नोंदणी दर यांचे गुणोत्तर होय. म्हणजे दोघांची पण पाहायचं, दोघे किती शिकलेले आहे, किती शिकू राहिले, यांची दोघांची पण पडताळणी करायची आणि त्याच्यातून चेक होते मग की आपलं काय म्हणते शिक्षणातील लैंगिक समता निर्देशकांक आपल्याला ते पद्धत माहिती पडते. दोघांची गणना करून, दोघांची तुलना करून स्त्री आणि पुरुष यांची समतोल साधून ठीक आहे गणना शक्य होते. त्यानंतर प्राथमिक तूट म्हणजे काय? प्राथमिक तूट म्हणजे काय? ठीक आहे. याचं उत्तर बरोबर होतं बरोबर ऑप्शन क्रमांक 4, वित्तीय तूट व्याजाची परतफेड हे त्याचं उत्तर होतं बरोबर. इकॉनॉमिक्सचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर बरोबर लेखाशास्त्रात लेखा या शब्दाचा नेमका अर्थ काय होतो? हे म्हणतात लेखा परीक्षक, महालेखा परीक्षक, आपल्या इकडे पद पण आहे ते. तर त्याचं उत्तर बरोबर होतं बरोबर व्यवहारांची ओळख. ठीक आहे. लेखा परीक्षक ठीक आहे, व्यवहारांची ओळख, नोंद, वर्गीकरण व संक्षेप करणे त्यालाच आपण लेखा परीक्षक म्हणजे लिहून ठेवणे सगळ्या गोष्टीची नोंद. जसं आपल्या शाळेत आपण ऍडमिशन घेतो तेव्हा असते ना बाबू बाबू मेले बाबूने खाना खाया, तो वाला बाबू नाही. आपण शाळेत ऍडमिशन घेतो काय म्हणते आपल्याला 10वी झाल्याच्या नंतर आपल्याला म्हणते का तुम्ही टीसी घ्या. तर आपण विचारतो आपल्या सरले, सर टीसी कुठे भेटल? तो म्हणते तुम्ही कार्यालयात जा, तिथं बाबू बसून असते, बाबू जोडून घ्या. तर तो बाबू आपण त्याच्याजवळच जातो. तिथे गेल्यानंतर तो विचारतो कोणत्या वर्गात होता, काय शिकत होता, असं सांगते मी 10व्या वर्गात होता, एवढे पर्सेंट आहे, असं आहे. तो होय बाबू, त्यालेच अधिकारी असे म्हणतात, क्लार्क इंग्लिश मध्ये. तर त्याचं जसं काम असते तसंच ह्या लेखा परीक्षकाचं काम असते व्यवहाराची ओळख, नोंद, वर्गीकरण, संक्षेप करणे. आगे बढ़ो इंडिया, हम तुम्हारे पीछे, आगे बढ़ते रहो बढ़ते रहो बढ़ते रहो, देश आगे बढ़ रहा है, अपन भी आगे बढ़ेंगे. नंतर आहे प्रश्न क्रमांक 29, वर्ष 2023-24 च्या अर्थसंकल्पात मानलेला 7 प्राधान्य क्षेत्र अर्थात
सप्तर्षी पैकी खालीपैकी कोणते क्षेत्र सप्तवर्षाचा भाग नाही? याचं बरोबर उत्तर होतं पूर्व क्रमांक 4 व्यापार विकास. ठीक आहे, याचा भाग होत नाही. सर्वसमावेश विकास हे बरोबर. हे मी तिथे आपल्या पीडीएफ मध्ये हे मी दिलेलं आहे ऍज इट इज बिलकुल. पहा मग सर्वसमावेशक विकास, हरित वृद्धी आणि युवा शक्ती. यस, युवा शक्ती काहीच नाही आहे, फक्त नावासाठी युवा शक्ती, बाकी काहीच नाही आहे. नंतर व्यापाराचा विकास हे त्याच्यामध्ये दिलेलं नव्हतं, बाकी गोष्टी दिलेल्या होत्या. ठीक आहे, 23-24 मध्ये. पहा प्रश्न थोडासा ब्लर आहे, समजून घ्या. तसं बी तुम्हाला समजते. संध्याकाळी तुम्ही ब्लँकेट अंगावर घेता आणि तिकून म्हणते हॅलो पिल्लू जेवला काय, तुम्हाला समजून जाते वर्ड टू वर्ड बिलकुल. हॅलो पिल्लू म्हटल्यावर वाटते जेवला काय विचारू राहिला. तसंच तुम्ही याला पण समजून घ्या. काही काही गोष्टी तुम्ही डोळ्यानं पण कार्यक्रम करू शकता. पहा भारतीय अर्थव्यवस्थेतील 2004-5 नंतर दिसून येणारा मोठा बदल म्हणजे भारतीय शेतीतील कमी क्षेत्र जाणारी शेतमजुरांची संख्या. याला कोणत्या प्रकारचा बदल असे म्हणता येईल? ठीक आहे, शेती काऊन, अरे भाऊ माणूस काय शेतीवर डिपेंड पहिले होता. पहिले भारत हा शेती प्रधान देश होता, कारण की भारतातले 90% लोक पहिले शेती करत होते. प्राथमिक व्यवसाय होता तो शेती, पशुपालन, मासेमारी, खाणकाम हे सगळं. आता डेव्हलपमेंट झालाय. आता शेतकऱ्याचा पोरगा बाहेर गावी शिकायला जाते, तिथं नोकरीवर लागते. मग तो काय करते, त्याच्या गावातली शेती बिगारी विक वाक टिक टाक करून गाव सोडून डायरेक्ट मोठ्या शहरामध्ये येते, इथं घर बांधते, लग्न करते, लेकरं करते, त्याच्या मायबापाला घेऊन येते, शेतीचा व्यवसाय बंद होते. आजची फॅशन. शेतकरी हा खतम होत आहे हळूहळू. लवकरच शेतकऱ्यांसाठी काहीतरी योजना काढायला पाहिजे सरकारनं. ठीक आहे, पहा मग याचं उत्तर होतं बरोबर संरचनात्मक बदल. आता जसं मी तुम्हाला सांगितलं ना ते की स्थलांतर वगैरे, त्याच्यानंतर आपलं व्यवसाय व्यापार याच्यासाठी मोठ्या प्रमाणाने शेतकरी शहरामध्ये स्थलांतर करतात. त्याच्यामुळे तो बदल त्याला संरचनात्मक बदल असे म्हणतात. ठीक आहे, त्याच्यानंतरचा प्रश्न क्रमांक 31 मौद्रिक धोरणाच्या संख्यात्मक साधनांची त्याच्या संबंधित उद्दिष्टांची जुळणी करा, जोडायला हवा. याचं उत्तर बरोबर होतं ऑप्शन क्रमांक 2. पहा मग बँक दर म्हणजेच काय? ऑप्शन क्रमांक 3 पुनर्वटन दर. बँक दर म्हणजे पुनर्वटन दर होते. त्याच्यानंतर मग रोख राखीव गुणोत्तर म्हणजेच त्याला आपण म्हणतो आरबीआय कडे ठराविक किमान रक्कम राखीव ठेवणे. रोख रक्कम म्हणजे कसं, काही बँक असते, जर एसबीआय काय करते, आपल्या याच्यातला वाटा काही आरबीआय कडे ठेवते, रक्कम राखीव ठेवते, जमा ठेवते, की आमच्याकडे बा एवढे पैसे आहेत, तुम्ही जमा ठेवा. त्याला म्हणते त्याला म्हणते रोख राखीव गुणोत्तर. त्यानंतर वैधानिक रोखता प्रमाण, त्याला म्हणते आरबीआय कडे रोख, सोने आणि रोखांच्या स्वरूपात तरल मालमत्ता ठेवणे. आरबीआय कडे आपण पैशाच्या स्वरूपातच नाही तर सोनं पण ठेवू शकतो, आणि त्याच्यानंतर रोख पैसे ठेवू शकतो, सोनं ठेवू शकतो, आणि संख्याच्या स्वरूपात तरल मालमत्ता सुद्धा आपण ठेवू शकतो. वावर जमीन वगैरे आपण घाण ठेवल्यासारखं ते ठेवू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर ड म्हणजे खुल्या बाजारातील उलाढाल, त्याला म्हणते आरबीआय द्वारे पात्र रोख्यांची खरेदी विक्री. त्याचा उत्तर होतो क्रमांक 2. ठीक आहे, चलो आगे बढ़े इंडिया. हम तुम्हाला पीछे पेन थोडासा डार्क करून घेतो, उल्लीसा डार्क करतो. अरे दादा, अरे नवीन नवीन ब्लॅकबोर्ड आहे राजा, आपल्याला सवय आहे बिलकुल साध्या व्हाईट बोर्डवर शुकर. खतरनाक असा हात गेला का हात लावला का हे पुरं हलून जाते बा. ये होता सवय होईल, कोणत्या गोष्टीची सवय व्हायला लागते. जसं की पाय आता तुम्ही दोघ जण बोलू राहिले. कोण बोलू राहिले? तुम्ही एकामेकाला टाइम दिला. तुम्ही कोणत्या गोष्टीला टाइम द्या. जर तुम्हाला कराटे शिकायचे असेल तर तुम्ही शिका, ते रोज शिका. 1 महिन्यात तुम्ही चॅम्पियन होऊन जाता. चॅम्पियन म्हणजे तुम्हाला आदत होऊन जाईल की कराटे कसे करायला लागते. व्यायाम करा रोज, डेली व्यायाम करता 1 महिन्यात तुम्ही व्यायाम करू लागता. तसंच करू कार्यक्रम जाऊन टाकू. तिची जशी सवय लागली आहे ना, आता तुम्ही तिले काऊन इन्व्हेस्टमेंट महत्वाचं आहे. तुम्ही तिले तुमचा टाइम दिला लय मोठा. ते जेव्हा म्हटली का मला आता बोलायचं आहे, तुम्ही बोलता. रात्र दिवस तुम्ही रात्रीचा दिवस केला, दिवसाची रात्र केली, सगळं यक करून तुम्ही त्याला टाइम दिला. आज तुम्ही दोघ जण सोबत आहे. काऊन? तुम्ही म्हणजे वेळेची इन्व्हेस्टमेंट केली एकामेकात. तसंच आहे ते. आता मी याच्यात इन्व्हेस्टमेंट करतो, लवकर तुम्हाला फाटकने नाही शिकवून, मग तुम्हाला हलणारच नाही मग असा डाटा. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 32 भारतात राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना कोणत्या मर्यादा आणि अडचणी निर्माण होतात? ठीक आहे, जीडीपी म्हणते त्याचं ऑप्शन बरोबर होतं ऑप्शन क्रमांक 3 हे बरोबर होतं. कोणतं अ ब आणि ड. पाहू कोणते? उत्पन्न वाटणीच्या आकडेवारीचा अभाव. ठीक आहे, त्यानंतर नोंदविलेले बेकायदेशीर उत्पन्न. ठीक आहे, त्याच्यानंतर लहान उत्पादकांच्या उत्पन्नाविषयी सांख्यिकी उपलब्ध नसणे. लहान उत्पादन म्हणजे की आपले जे छोटे छोटे सीमांत शेतकरी असतात ते आपले
माल घेऊन जातात आपलं उत्पन्न बाजार समितीमध्ये, तिथे आपले माल विकतात ते. तर त्याची काही चिट्टा वगैरे नसतो का तुम्ही किती माल विकला काय विकला, ते डायरेक्ट ते व्यापाराला विकते. व्यापारी त्याची काही नोंद सरकारला देत नाही, मग तिचा कार्यक्रम डिलीट होऊन जातो तिचा. ठीक आहे, याचा ऑप्शन बरोबर होतो 3 क्रमांकाचा. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 33. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला अनालिसिस होऊन जाईल की तुम्ही पेपर कशा प्रकारे सोडवला आणि कोणतं तुमचं ऑप्शन बरोबर आहे चुकीचं आहे हे तुम्हाला लक्षात येऊन जाईल. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न क्रमांक 33 काय होतं, खालील विधाने विचारात घ्या, कोणते बरोबर आहे ते सांगा. राष्ट्रीय उत्पन्न ही एक राष्ट्रीय उत्पन्न ही एक साठा संकल्पना आहे. त्याच्यानंतर स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातून घसारा वजा केल्यास जी राष्ट्रीय उत्पन्नाची रक्कम मिळते तिला निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न म्हणते. हे बरोबरच आहे. हे 11व्या वर्गात शिकवलं होतं भाऊ, 11वी 12वी मध्ये. जीडीपी जीएनपी असं ते जीडीपी आणि जीएनपी हे शिकवलं होतं आपल्याला. त्याच्यानंतर हे पाय ऑप्शन याचं 3 क्रमांकाचं बरोबर आहे, फक्त ब आणि क. स्थूल राष्ट्रीय उत्पन्न. ठीक आहे, राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करताना वस्तू व सेवांच्या उत्पन्नाचे दुहेरी मोजमाप टाळले जातात, हे त्याचं उत्तर होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 34 खालील विधाने विचारात घ्या. 2000 करंट वाले प्रश्न जास्त आले. तुम्ही घेऊन बसले 26चं, तिथं आले 23, 24, 25चे प्रश्न. थोडस डीप मध्ये पण विचारते, थोडस बॅक फ्लॅश मध्ये जायची गरज आहे. आपण नाही तर निवडक 2026 मध्ये आपलं काय चालू आहे त्याच्यावरच भर देतो. नाही, ह्या एपीएससी आयोग थोडेसे जुने, म्हणजे की एकदम जुने नाही, पण 23, 24 या प्रकारचे 2-3 वर्षा मागचे प्रश्न असे विचारते. ठीक आहे, नंतर 2023-24 या कालावधीत औद्योगिक उत्पादनाच्या निर्देशांकावरून औद्योगिक उत्पादनात 5.8% वाढले आहे. ठीक आहे, हे उत्तर बरोबर आहे, बाकीचं चुकीचं आहे. इथं दिलेलं आहे पहा. कोळसा उत्पन्नाच्या विस्तारामुळे 2023-24 मध्ये खाण क्षेत्रात निर्देशांकामध्ये वर्षातील 13% वाढ नोंदवली, हे चुकीचं आहे. तर 2 पैकी हे केवळ अबरोबर आहे. हे बरोबर आहे त्याचं. 5.8% औद्योगिक वसाहतमध्ये 2023-24 मध्ये वाढले आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स वर सुद्धा भरपूर प्रश्न विचारले आहे. 4 ते 5 प्रश्न इकॉनॉमिक्स या सब्जेक्टवर विचारले आहे. त्यानंतर आपण खालील पुढील विधानांचा विचार करा आणि योग्य पर्याय निवडा. योग्य म्हणजेच बरोबर. पेन घेऊ द्या मला बरोबर. पेनची थिकनेस लय मोठी झाली राव, काय करावं आता. योग्य म्हणजेच बरोबर, चूक किंवा बरोबर, तर त्याच्यातलं बरोबर. ठीक आहे, विधान क्रमांक 1 काय म्हणते, ग्रामीण युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण देणारी TRYSEM योजना. ठीक आहे, त्याला ट्रायसेम योजना 15 ऑगस्ट 1979 पासून सुरू करण्यात आली. आणि विधान क्रमांक 2 राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम 1990 पासून सुरू करण्यात आला. कोणतं विधान बरोबर आहे, याचं उत्तर होतं बरोबर विधान क्रमांक 1 बरोबर, विधान क्रमांक 2 चूक. हे बरोबर आहे. ग्रामीण युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण देणारी ट्रायसेम योजना 15 ऑगस्ट 1979 पासून सुरू करण्यात आली. आयोग काही विचारू शकते, कोणत्या वर्षात घुसू शकते आणि कोणत्या वर्षातून तुमचा कार्यक्रम डिलीट करू शकते. म्हणून तुम्ही त्या ज्या काही योजना आलेल्या आहेत त्याचा अनालिसिस बरोबर करणे. ठीक आहे, तर हे विधान क्रमांक 1 बरोबर आणि हे 2 चुकीचं होतं. राष्ट्रीय ग्रामीण कार्यक्रम 1990 पासून सुरू करण्यात आला, हे चुकीचं होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 36 रिकामी जागा यांनी एप्रिल 2024 मध्ये अधिकृतपणे आयर्लंडचे सर्वात तरुण पंतप्रधान 2024चं करंट अफेअर म्हणून काय म्हणते पदभार स्वीकारला. ठीक आहे, हे गोष्ट लक्षात घ्या तुम्ही. आपल्या पीडीएफ मध्ये काय म्हणते करंट अफेअरचा कल्ला बुक 29 रुपयामध्ये हे गोष्ट तिथं तुम्हाला भेटली असती. सगळ्या पोरांना माझ्या बुक्स विकत घेतल्या. कमसे कम 1500च्या वरती पोरांनी माझ्या बुक्स विकत घेतल्या. त्यांचा नक्की भरपूर त्यांना लाभ झाला. काल पोरांचे फोन सुद्धा आले होते की भरपूर प्रश्न सर आले म्हणून त्याच्यातून. तर याचं उत्तर होतं बरोबर सायमन हॅरिस. सायमन हॅरिस यांनी सर्वात तरुण पंतप्रधान डब्लिन मध्ये पदभार सांभाळला. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 37 खालीलपैकी कोणाला जंगलाचा विश्वकोश म्हणजे एन्सायक्लोपीडिया ऑफ द फॉरेस्ट जंगलाचा विश्वकोश म्हणून ओळखले जाते? कोण आहे मग? त्याचं उत्तर आहे तुलसी गौडा. तुलसी गौडाला जंगलाचा विश्वकोश म्हणून असे ओळखले जाते. सुंदरलाल बहुगुणा उत्तराखंड माहित असायला पाहिजे तुम्हाला. झाडाला मिठी मारणे वगैरे वगैरे, जंगलतोड तुम्ही करू नका, जंगलतोड रोका, त्याच्यासाठी सुंदरलाल बहुगुणा आले होते. मेघा पाटकर नदी बचाव आंदोलन, या सगळ्या आंदोलन तुम्हाला माहिती पाहिजे. आपण करू त्याचं अनालिसिस.
करू त्याचा अभ्यास. 38 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या सरकारी संस्थेने नवी दिल्ली येथे दहशतवाद विरोधी परिषद 2024 आयोजित केली होती? भरपूर प्रश्न 23-24 चे उचलले, 25 आणि 26 ला हातच नाही लावला भाऊ, लक्षात ठेवा तुम्ही. त्याचं उत्तर आहे बरोबर ऑप्शन क्रमांक 3, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, त्याला NIA असे म्हटले जाते. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे बरोबर प्रश्न क्रमांक 39, भारतात 2024 आहे, 2024 वर सगळ्यात जास्त करंट अफेअर तुम्हाला सांगतो, GK/GS मध्ये करंट अफेअर तर एवढ्यात जास्त विचारले जाते MPSC मध्ये, दाबून बिलकुल हा माल देते. 20-25 प्रश्नाचा 20 ते 25 हा दाबून देते माल. 2024च्या सार्वत्रिक निवडणुकामध्ये निवडणूक लढणाऱ्या महिला उमेदवाराची एकूण संख्या रिकामी जागा आहे. आला ना करंटचा प्रश्न. 2024 मध्ये निवडणूक झाली, त्याच्यात महिला किती होत्या, किती महिलांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला होता? तर त्याचं उत्तर आहे बरोबर 800 महिला. 800 महिलांनी निवडणूक लढवली होती 2024. चला टप्प्यात कार्यक्रम. उत्तर तुम्ही चेक करा, उत्तर लिहून घ्या तुम्ही की हे बरोबर होतं म्हणून, ते बरोबर होतं म्हणून. लेगो ही खेळणी बनवणारी कंपनी आहे, लेगो नावाची. खेळणी बनवते, खेळणी. तिचे कार्यक्षेत्र जगभरात विस्तारले आहे. ती मूळची रिकामी जागा या देशातली आहे. लेगो नावाची कंपनी. याचं उत्तर होतं बरोबर डेन्मार्क. लेगो नावाची जी कंपनी आहे त्या कंपनी होती डेन्मार्कची, जे की आपली खेळणी बनवते. ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे बरोबर प्रश्न क्रमांक 41, खालीलपैकी योग्य कथन ओळखा. योग्य कथन रिकाम पाम काय होतं? मनोहर जोशी व पंकज उधास यांनी पद्मभूषण पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले. अच्युत पालव व अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले. याचं उत्तर होतं दोन्ही बरोबर, अ व ब दोन्ही बरोबर. 2025 पण आला करंट अफेअर. मनोहर जोशी व पंकज उधास यांना पद्मभूषण पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले. ठीक आहे. आणि अच्युत पालव, अशोक सराफ मराठी सिनेमा सृष्टीतील अत्यंत महत्वपूर्ण नाव, ज्यांनी पूर्ण सिनेमा सृष्टी मराठीची गाजवली, अशोक दादा सराफ यांना पद्मश्री पुरस्कार 2025 मध्ये देण्यात आला. ठीक आहे. याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 42 द्या, उत्तर द्यायचं तुम्ही प्रयत्न करा. बेटी बचाव बेटी पढाव योजनेचा उद्देश काय? सोपी पद्धत आहे भाऊ. आजच्या जमान्यामध्ये, आजच्या युगामध्ये पोरींना शिक्षण घ्यायची फार फार गरज आहे. ठीक आहे. पहा मग त्याच्यासाठी बेटी बचाव आणि बेटी पढाव. तर याचं उत्तर काय होतं? उद्देश काय होतं याचा? लिंग समानता व मुलींचे शिक्षण. नुसतं पोरांना तुम्ही पहिले लय चालतं होतं पोरगा म्हणजे घराचा कुलदीपक. तर पोराले असं डोक्यावर घेतला जातो तर हा तर माझ्या कुळाचा दीपक आहे. हा दीपक एवढा खतरनाक आहे. ह्या दीपकाले सकाळी 6 वाजता उठा लागते, याची ड्युटी चालू होती. सकाळी 6 वाजतापासून तर रात्री 11 वाजेपर्यंत ह्या दिव्याच्या अंदर जेवढं तेल आहे ते तेल संपेपर्यंत त्याला नुसतं काम करावं लागते. ह्या दीपकाले सकाळी उठा लागते, घरचे काम करा, दुकानात जा, दूध आणा, तेल आणा, पावडर आणा, हे आणा, ते आणा, दळण आणा. त्यानंतर कॉलेजला जा, त्यानंतर त्याच्या गर्लफ्रेंडचं टेन्शन, तिला सांभाळा, घर सांभाळा, त्यानंतर तिला पैसे कमवून आणायला लागते. सगळ्या काही गोष्टी हे सगळं सगळं कुलदीपकाच्या उरावर लोटल्या जाते. पहिलेची पद्धत होती, पण आता सगळी पद्धत बंद झाली. आता बेटी बचाव बेटी पढाव, एक कदम बेटी की ओर. आणि हे व्हायला सुद्धा पाहिजे, कारण की आधी मुलगी दिसली तर आधी पहिले सोनं म्हणजे इथं तो कायदा निघायचा होता. आपण दवाखान्यामध्ये गेलो की दवाखान्यामध्ये सोनोग्राफीची सिस्टीम आहे. आता त्याच्यामध्ये ते पोरगा आहे पोरगी आहे, पण ते डॉक्टरला सांगता येत नाही की तुम्हाला काय आहे म्हणून. तर पहिलेच्या काळात कसं होतं ते म्हणजे एवढं विकसित नव्हतं, त्याच्यामुळे माहित पडे की हा पोरगा आहे पोरगी आहे. पोरगी असेल तर तिचं अबॉर्शन केलं जात होतं. पोरीला मान्यता देणारा हा समाज नव्हता. पाहिजे होतं तर पोरगी म्हणजे पोरगच पाहिजे होतं ते. आणि आता अशी कंडिशन आली का पोरं झाले जास्त आणि पोरं झाले कमी. भारताची लोकसंख्येनुसार 1000 पोराच्या मागे 129 पोरी. बाकीचे जे उरले आहे त्यानं काय करावं? भजन करावं, काय करावं? त्याचीच आता जे चुकी आहे ते आता ह्या नवीन युगातल्या पोराला भोगा लागू राहील. लक्षात घ्या मग. म्हणून त्यानंतर प्रश्न क्रमांक 43, मिशन शक्ती योजना रिकामी जागा संबंधित आहे. कशा संबंधित आहे? महिला सक्षमीकरण. मिशन शक्ती आयरन लेडी इंदिरा गांधी. मिशन शक्ती महिला सक्षमीकरण. ऑप्शन क्रमांक 2 बरोबर होते. ठीक आहे. त्यानंतर पूर्व आहे प्रश्न क्रमांक 44, रिकामी जागा. एक पायलट वैमानिक आणि उद्योजक हे अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस. हे महत्वपूर्ण आहे.
अमेझॉनचा संस्थापक जो आहे तो आहे जेफ बेझोस. यांच्या ब्लू ओरिजिनच्या NS-25 मोहिमेत परदेशी पर्यटक म्हणून अंतराळात जाणारे पहिले भारतीय नागरिक बनले. कोण होते? याचं उत्तर आहे पूर्व गोपीचंद थोटाकुरा. हा नाव असं जड आहे, गोपीचंद थोटाकुरा. हे होते पूर्व पायलट, वैमानिक आणि उद्योजक. अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्या ब्लू ओरिजिनच्या NS-50 मध्ये परदेशी पर्यटक म्हणून अंतराळात जाणारे भारताचे पहिले नागरिक बनले, गोपीचंद थोटाकुरा. ठीक आहे, महत्वपूर्ण प्रश्न आहे. असे प्रश्न तुम्ही लिहून ठेवा जेणेकरून तुम्ही प्री तुमची क्वालिफाय झाल्याच्या नंतर मेन्स कडे तुम्ही जास्त फोकस करू शका ना. मेन्स मध्ये थोडे डीप मध्ये प्रश्न, याच्यापेक्षा थोडेसे जास्त डीप मध्ये प्रश्न विचारले जाते. पाहा, महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेत्यांचा क्रम आपल्या याच्यामध्ये दिलेला आहे करंट अफेअरच्या बुक मध्ये. वर्षानुसार चढत्या क्रमाने लावा. सर्वात जुना, याचं उत्तर आहे बरोबर ऑप्शन क्रमांक पहिला अ ड ब क. पहिले ते काय म्हणते तिकडे, एक मिनिट थांबा 45 आहे ना. थांबा, इथं कन्फ्युजन आहे. नहीं 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 ना 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 मुन्ना ना, इसका उत्तर ये नहीं छे. मन दे द मन प्रेम तार दे दन, मन प्रेम तार दे दन. हा मग याचं उत्तर बरोबर आहे ऑप्शन क्रमांक 4 ड ब क अ. कोणता आहे? पहिले ड आहे. पहिले भेटला आशा भोसलेले, त्याच्यानंतर मग भेटलं आप्पासाहेब धर्माधिकारी 24 मध्ये, नंतर मग क अशोक सराफ जुले, त्यानंतर मग राम सुतारले. सगळ्यात शेवटी राम सुतार यांना कोणता पुरस्कार आहे? आपला महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देण्यात आला. ठीक आहे, याची क्रमानुसार आणि वर्षानुसार मी PDF टाकलेली आहे आपल्या चालू घडामोडीचा कल्ला या बुक मध्ये, फक्त 29 रुपयात. ठीक आहे, मग लिहा. पहिले आशा भोसले, त्यानंतर मग आपला आप्पासाहेब धर्माधिकारी, त्यानंतर अशोक सराफ आणि मग राम सुतार. ठीक आहे, असा त्याचा क्रम होता. पुराणा एक लिहिलं, हे तर चुकलं. ऑप्शन क्रमांक 4 बरोबर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 46. एक मिनिट थांबा, पाणी पिऊ द्या पोरं. मग खानमिगे हे रिकामे जागा या क्षेत्राशी संबंधित असलेले कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ऍप आहे. कोणता ऍप आहे तो? काय पहा बरं, कोणता ऍप आहे तो? ते खानमिगो. खानमिगो कोणता ऍप आहे? याचा रिकामे जागा आहे शिक्षण. कृत्रिम AI वर आधारित आहे. AI वर आधारित कृत्रिम काय म्हणते बुद्धिमत्तेवर आधारित ऍप आहे. कोणता आहे? शिक्षणाचा ऍप आहे. त्याचा ऍपचं नाव आहे खानमिगो. खानमिगो नावाचा ऍप. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 47. खालीलपैकी कोणती बाब ही उभ्या शेतीचा वर्टिकल फायदा नाही? याचं ऑप्शन बरोबर होतं 2 नंबरचं. 12माही पिकांचे उत्पादन वर्षातून 2 वेळा किंवा 3 वेळा. याचा फायदा नाही येता वाला, म्हणजे की याच्यामध्ये 12माही पीक आपण घेऊ शकत नाही, वर्षातून 2 किंवा 3 वेळा घेऊ शकत नाही. पाण्याचा कमी वापर होतो याच्यामध्ये, शेती योग्य जमिनीतील अवलंबिता वाढते, हे बरोबर आहे. वाहतुकीचा कमी झालेला खर्च, ठीक आहे, हे बरोबर आहे. पण याचा फायदा होत नाही. 12माही याच्यामध्ये पीक घेऊ शकत नाही. कोणत्या शेतीमध्ये? व्हर्टिकल फार्मिंग मध्ये. व्हर्टिकल आता पण चालू आहे, व्हर्टिकल, होरिझॉन्टल. तुम्हाला चांगल्या माहिती आहे, ब्लू प्रिंट. 48 नंबरचा प्रश्न. दुष्काळ सहन करणारी रिकामी जागा जात सादर करण्याचा यशस्वी प्रयत्नातील डॉक्टर स्वाती, काय नाव तिचं? डॉक्टर स्वाती नाईक प्रतिष्ठित नॉर्मन बोरलॉग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शेतीचा बद्दल होता आपलं. याचं उत्तर होतं सहभागी धान तांदूळ. याच्यासाठी सहभागी धान तांदूळ याच्यासाठी स्वाती, काय नाव होतं? स्वाती नायक. नायक अकॅडमीला आजच सबस्क्राईब करून घ्या. सगळे प्रश्नाचे उत्तर तुम्हाला इथे भेटून जातील आणि तुमच्या समस्येचं निराकरण सुद्धा इथं केल्या जातील. स्वाती नायक यांना नॉर्मन बोरलॉग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कशासाठी? सहभागी धान तांदूळ याच्यासाठी. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 49. 17व्या ब्रिक्स शिखर परिषद 2025 मध्ये लक्ष केंद्रित केलेले विषय. महत्वपूर्ण प्रश्न. चालू घडामोडीवर एवढे प्रश्न विचारले, पौरायले तुम्ही चालू घडामोडी पक्केच करा. त्याच्यासाठी तुम्ही पेपर वाचा. पेपर वाचल्याच्या नंतर तुम्ही डेलीमध्ये युट्यूबवर सुद्धा तुम्हाला करंट अफेअरचे क्लासेस वगैरे पाहायला भेटणार. आणि आपल्या जे टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर सुद्धा मी करंट अफेअरचं डेलीमध्ये टाकणार आहे. त्यासाठी जॉईन करून घ्या @नायक अकॅडमी अमरावती. ऑप्शन प्रश्न क्रमांक 49. ठीक आहे, लक्ष केंद्रित कशावर केले मग 17 ब्रिक्स परिषद मध्ये 25 मध्ये? याचं उत्तर होतं
ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे जागतिक प्रशासन संस्थांमध्ये सुधारणा, याच्यावर लक्ष केंद्रित केलं. नंतर सामाजिक विषमतेला संबोधित करणे, याच्यावर लक्ष केंद्रित केलं. आणि कोणतं होतं, एआयच्या नियंत्रणासाठी समावेशक चौकट प्रस्थापित करणे, याच्यावर लक्ष केंद्रित केलं. एआय खतरनाक आहे. आता जेमिनीवर तुम्ही फोटो बनवता, मी असा उभा आहे, माझ्या बाजूला एक सुंदर अशी पोरगी आहे, मग ते पोरगी येते, ते डायरेक्ट दुल्हन बनून येते तुमचीवाली, मग तुम्ही स्टेटसला टाकता, जळवता पोरायची. हे आहे एआय. पण एआय सध्या युजफुल आहे. कसं आहे, थंबनेल वगैरे बनवण्यासाठी आम्ही युज करतो एआयचा, ठीक आहे. तर एआय कामापुरतं पण आहे, आणि त्याच्यानंतर एआयचं खतरनाक व्हर्जन आहे, 10x व्हर्जन. आपण असं कॅमेरामध्ये असं थोडासा व्हिडिओ काढला आणि बंद केला आणि त्याला पाठवलं एआयला, तो सांगन की आपल्या माइंडमध्ये काय चालू आहे नेमकं, आपल्याला कोणती बिमारी आहे, आपले काय कोणते सेल्स ऍक्टिव्ह आहे, डिऍक्टिव्ह आहे, ते सगळं काही आपल्याला सांगन तो. इथून 4-5 वर्षांना एआय बम भारी आहे, खतरनाक आहे. तुम्हाला एआय जमला पाहिजे, एआय तुम्हाला जमलाच पाहिजे, कारण का आजकालचं ते एआय एज्युकेशन पण सुद्धा आलेलं आहे की युनिव्हर्सिटीमध्ये वगैरे आता एआय हा सब्जेक्ट टाकणार आहे तुम्हाला, तिथे ते शिकवल एआय कसा युजफुल आहे, ठीक आहे. त्यानंतर प्रश्न 50वा, खालीपैकी योग्य कथन ओळखा, बरोबर वाला कथन, ठीक आहे. याच्यामध्ये काय म्हणते, 2024 मध्ये UNVने जगभरात 14,500हून अधिक स्वयंसेवक तैनात केले, बरोबर आहे. त्यानंतर 2026 हे वर्ष संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक वर्ष म्हणून घोषित केले, बरोबर आहे. व्हायलेंटियर, स्वयंसेवक व्हायलेंटियर, त्या शाळेत गॅदरिंग असते, गॅदरिंग मध्ये कसे पोट्टे असे 4 इकून असते, चष्मा गिस्मा लावून असते, गळ्यात त्याचा बेल्ट येते, आणि पोट्ट्याला मध्ये खाली बस, 10व्या वर्गाचा पोट्टा म्हणते 5व्या वर्गातल्या पोट्ट्याला खाली बस, तो असते व्हायलेंटियर, तिला म्हणते व्हायलेंटियर. 2026 हे वर्ष स्वयंसेवक वर्ष म्हणून घोषित केले, ठीक आहे. स्वयंसेवक हे विविध भूमिकांमध्ये कार्य करतात, त्यामध्ये समुदाय विकास, मानवी हक्क, शांतता निर्मिती इत्यादी समाविष्ट आहे. सोपी प्रश्न, सर्व ऑप्शन बरोबर, 50 नंबरचा. त्यानंतर 51 नंबरचा प्रश्न, खालीपैकी योग्य कथन ओळखा, ठीक आहे. याचा आहे, संविधानाच्या अनुच्छेद 368 अंतर्गत उद्देश पत्रिकेमध्ये दुरुस्ती करता येते काय? हा प्रश्न ऐतिहासिक केशवानंद भारती खटल्यात 1973 मध्ये पहिल्यांदा उपस्थित झाला होता. हा महत्वपूर्ण आहे. याच्यामध्ये त्यांनी म्हणजे काय केलं होतं, त्याच्यामध्ये 11 जज होते, एक महत्वपूर्ण आणि बाकी निर्णय देण्यावाले. तर त्याच्यामध्ये जो खटल्याचा जो निर्णय आला होता तो बरोबर 5 इकून बरोबर 10 जणांचा 50-50 मध्ये आला होता. पण मेन जज आहे त्यानं मग तो खटल्याचा निर्णय दिला. त्याच्यानुसार मग आपल्या संविधानामध्ये असं आलं की तुम्ही संविधानाच्या मूळ संरचनेत बदल नाही करू शकत. बाकी तुम्ही त्याच्यामध्ये नवीन कायदा वगैरे टाकू शकता, सुधारणा करू शकता, पण संविधानाची जी मूळ चौकट आहे त्याच्या अंदर राहूनच तुम्हाला कार्यक्रम करायला लागला. हा खटला पण गाजला होता केशवानंद भारती केस 1973चा. तर याचं हे पहिलंवालं बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर होतं सप्टेंबर, दोन्ही बरोबर आहे याच्यामध्ये. सप्टेंबर 2025 पर्यंत 42वा घटना दुरुस्ती कायद्यानुसार 1946 मध्ये फक्त एकदाच उद्देश पत्रिकेत दुरुस्त करण्यात आला. याला मिनी कॉन्स्टिट्यूशन असं सुद्धा म्हटल्या जाते. हे इंदिरा गांधीच्या काळात झाली होती 1976 मध्ये. इंदिरा गांधी खतरनाक लेडी होती भाऊ, खतरनाक म्हणजे तुफान, थड 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 निर्णय घेत जाय, पुरी कायापलटच टाकून बदलून टाकली होती ना महिलाच्या. म्हणजे इंदिरा गांधीमुळे महिला या संपूर्ण जगावर राज करू शकू राहिल्या. लक्षात ठेवता तुम्ही, खतरनाक लेडी होती, आयर्न लेडी म्हणते तिला, ठीक आहे. हे दोन्ही पण बरोबर होते. ऑप्शन क्रमांक 3 बरोबर होतं. 51. 49. एक मिनिट थांबजा बरं पोरो. 49चं काय आन्सर दिलं तुम्ही? हा कोणता आहे? 57 आहे ना? 57 नाही पाहिजे आपल्याला. 49. एक मिनिट थांबजा. 56 पण नाही पाहिजे. एक मिनिट थांबजा, काहीतरी चुकलं ना. मन प्रेम तार दे धनी, मन प्रेम तार दे धनी. 49 नंबरचा प्रश्न आहे, त्याचं उत्तर पुरव. 49 थांबा, चुकीचं उत्तर नाही गेलं पाहिजे तुमचं. हे बघा, 17व्या ब्रिक्स शिखर परिषदेत 2025 मध्ये लक्ष केंद्रित करण्यात आलं. याचं उत्तर एक आहे बरोबर. समजा खोड रबर कुठे गेला आपला? खोड रबर. समजा असं पूछा लागते, ठीक आहे. आमदार भाऊ कुठं गेलं रे? हे भल्ल खतरनाक राजे होय आपल्याला.
जरासा वेळ लागणार हे शिकायला, पण शिकू आपण. खतरनाक कार्यक्रम करूया. चला थांब, हा आता जमलं. समजा हा प्रश्न आपण बरोबर पाहू. याचं जे उत्तर आहे, याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आहे. फक्त अ, ब आणि क. ड चुकीचा आहे ना. एआयचं त्याच्यामध्ये काही रोल नव्हता. पहा, 17व्या ब्रिक्स शिखर परिषदेत 2025 मध्ये लक्ष केंद्रित केलेले विषय जागतिक प्रशासन संस्थांमध्ये सुधारणा, बहुपक्षीयतेला प्रोत्साहन देणे आणि सामाजिक विषमतेला संबोधित करणे. हे 3 ऑप्शन बरोबर होते. एआयचा त्यामध्ये उल्लेख नव्हता. ठीक आहे. एआयचा 26 मध्ये नेमकं त्याला 26 मध्ये प्रमोट करण्यात आलं होतं. तर ते सोडून देतात तुम्ही. त्याच्यानंतर करू 51 झालं तर हा प्रश्न क्रमांक 52. हा प्रश्न क्रमांक 52. केंद्र राज्यांच्या प्रशासकीय संबंधाच्या संदर्भातील जोड्या जुळवा. ठीक आहे. महत्वपूर्ण प्रश्न आहे. याच्यामध्ये काय होते, आपलं जे पॉलिटी आहे त्याच्यामध्ये संविधानाच्या जेवढ्या 1 पासून तर 395 पर्यंत जेवढ्या कलमा आहेत त्या पुऱ्या पाठच असल्या पाहिजे तुमच्या. त्याच्यासाठी ट्रिक्स आहे. आपल्या इंस्टाग्रामवर आपलं पेज आहे राजभू म्हणून, त्याच्यावर तुम्ही डेली ट्रिक्स टाकत असतो. संविधानाच्या ट्रिक्स आहे, त्याच्यामध्ये इकॉनॉमिक्सच्या भरपूर अशा ट्रिक दिलेल्या आहे. आणि चॅनल खतरनाक चाललं भाऊ आपलं. 1च महिन्यात खतरनाक तुफान उडून टाकला आपण पूर्ण. ठीक आहे. नंतर 52 काय म्हणते पहा, कलम 256 कशासाठी आहे? याचं उत्तर क्रमांक 2 बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 2 बरोबर होतं. अचं 2 काय म्हणते? 256 काय म्हणते कलम? राज्य आणि केंद्राचे दायित्व. राज्य आणि केंद्राचे दायित्व कलम 56. कलम 257 काय म्हणते? काही प्रकरणांमध्ये राज्यावर केंद्राचे नियंत्रण. म्हणजे राज्य आहे तर पूर्णपणे त्याचं नाही, 50-50 असते. मग केंद्र सरकार पण राज्यावर निर्बंध लावू शकते, केंद्र सरकार लक्ष देऊ शकते राज्यावर. ठीक आहे. कलम 257. नंतर 258 हे होतं की केंद्राकडे कार्य सोपवण्याचा राज्याचा अधिकार. राज्य काय करू शकते, जर राज्याचे एकूण होत नसन, राज्याकडून जर काही अधिकार म्हणजे काही प्रश्नांवर राज्य जर काही आपलं हे काय म्हणतात त्याले, राज्य जर काही आपलं काय म्हणतात त्याले, थांब 1 मिनिट. केंद्राकडे कार्य सोपवण्याचा राज्याचा अधिकार. जर राज्याकडून जर कोणत्या प्रश्नांवर प्रश्न सुटत नसेल तर मग राज्य केंद्राकडे पाठवू शकते ते. उदाहरणार्थ पकडतो, आपल्या गावामध्ये कोर्टामध्ये केस चालू असते. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय होते, पहिले केस जाते आपल्या तालुक्या लेवलवर, तालुक्या लेवलच्या नंतर केस जाते आपल्या जिल्ह्यावर, जिल्ह्याच्या नंतर जाते हायकोर्टले. ठीक आहे. हे 3 स्टेप पार करून येते. ठीक आहे. आणि जर हायकोर्टमध्ये जर आपला मुकद्दमा, आपल्यावर जे केस चालू आहे ते जर नील नाही झाली, आपल्याला असं वाटत की नाही यार मला याच्यावर अजून पुढे जायचं आहे, तर आपण दरवाजा खटखट करतो सुप्रीम कोर्टचा, मग जातो सुप्रीम कोर्टकडे. तसंच राज्य सरकारकडून जर कोणती केस नील नसन होत, काही प्रश्नांवर आपल्याला ते सुटत नसन काही प्रश्न, तर ते राज्य सरकार केंद्र सरकारकडे देऊ शकतात. ठीक आहे. 258A नुसार. त्याच्यानंतर होतं बरोबर 260. कलम 260 काय होतं, भारताबाहेरील प्रदेशांचा संबंधात केंद्राचे अधिकार क्षेत्र. केंद्राचा अधिकार म्हणजे आता भारताच्या बाहेर, जसं नेपाळ आहे, नेपाळ म्हणले जर भारतात घ्यायचं असेल जबरदस्ती तर मग त्याच्यासाठी पण निर्बंध लागलेले आहे. काय अटी आहे, काय शर्त आहे ते त्याच्यामध्ये दिलेले आहे. चलो आगे बढ़ो इंडिया. त्यानंतर प्रश्न 53. खालीलपैकी कोणते तत्व भारतीय राज्यघटनेतील राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वाचा भाग नाही? डीपीएसपी म्हणते त्याला. ठीक आहे. याचं उत्तर होतं बरोबर शांततेने. ऑप्शन क्रमांक 3 शांततेने व शस्त्राशिवाय एकत्र जमण्याची परवानगी. ठीक आहे. पहा, सर्वांसाठी रोजगाराच्या तरतुदी नाही दिल्या आहे त्याच्यामध्ये, दिल्या आहे त्याच्यामध्ये. स्त्री पुरुषांना समान कामासाठी समान वेतन. हा एकदम बरोबर आहे. स्त्री पुरुषांना समान कामासाठी समान वेतन, हे पण बरोबर आहे. त्यानंतर कामगारासाठी योग्य वेतन, हे पण बरोबर आहे. शांततेने व शस्त्राशिवाय एकत्र जमण्याची परवानगी, हा त्याचा भाग नव्हता डीपीएसपी मध्ये. वाचून घ्या डीपीएसपी. त्यानंतर प्रश्न 54 नंबरचा, राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वानुसार योग्य कथन, त्याच्यावर डबल आहे. डीपीएसपी वर 2 प्रश्न घेऊ, पहिला आणि दुसरा. पावर खतरनाक, क्वालिटी जबरदस्त करून ठेवा तुम्ही. संविधानाची निर्मिती, कलम, कोण काय होतं, सगळ्या गोष्टी तुम्ही करून ठेवा. ठीक आहे. त्यानंतर याचं उत्तर आहे बरोबर पुरो ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4 काय म्हणते, सगळे बरोबर आहे, सगळे कथन याचे योग्य आहे. पहा, डीपीएसपी राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्वामध्ये खालीलपैकी योग्य कथन, ती गैर न्याय प्रविष्ट आहे. ठीक आहे. त्यांना नैतिक व राजकीय आधार आहेत. बरोबर आहे. ती समूहाच्या कल्याणाला प्रोत्साहन देते. हे पण बरोबर आहे. त्यांच्या अंमलबजावणीसाठी कायदे आवश्यक आहे. हे 4ही ऑप्शन बरोबर आहे. चलो आगे बढ़ो इंडिया. त्याच्यानंतरचा प्रश्न होता 55 नंबरचा, खालीलपैकी काय भारतीय संविधानाच्या कलम 23 मध्ये समाविष्ट नाही? कलम 23. कलमा तुम्हाला तोंडच पाठ पाहिजे भाऊ. पहा,
समाविष्ट नव्हतं. मानवी तस्करीला प्रतिबंध हे होतं. नंतर बालमजुरी बंदी हे नव्हतं त्याच्यामध्ये. 23 मध्ये हे नव्हतं. ठीक आहे. सक्तीच्या मजुरीला प्रतिबंध, वयाची 18 वर्ष कंप्लीट व्हायच्या पहिले जर कुठं एखाद्या हॉटेलमध्ये कोणत्याही ठिकाणी जर आपण काम करत असू, आपले 18 वर्ष कंप्लीटच नाही झाले आहे, तर हे संविधानाच्या नियमानुसार चुकीचं आहे. 18 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर आपण प्रायव्हेट पार्ट टाइम जॉब करू शकतो किंवा कोणतेही आपण कार्य करू शकतो. वयाचे 18. मतदान सुद्धा आपण 18 वर्ष झाल्यावरच करू शकतो. 17 कंप्लीट 18 लागल्यावर आपण मतदान करू शकतो. समजलं. लग्नासाठी 21 वय पाहिजे. समजलं काय. लग्न करासाठी वय 21, मतदान करासाठी वय 18. आता तुम्हीच विचार करा, कहा पोहोचेगा ये भारत. ठीक आहे. त्यानंतर चौथं होतं सार्वजनिक उद्दिष्टांसाठी सक्तीची सेवा, हे पण बरोबर होतं. ठीक आहे. याच्यामध्ये बालमजुरी बंदी हे नव्हतं. ठीक आहे. त्याच्यानंतर 56 नंबरचा प्रश्न, 1947च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्याने संविधान सभेच्या स्थितीत बदल केले. काय म्हणते मग ऑप्शन, काय म्हणते, योग्य विधान कोणतं म्हणते. ठीक आहे. काय म्हणते. 1, या कायद्याने संविधान सभेला ब्रिटिश संसदेने भारतासंदर्भात केलेला कोणताही कायदा रद्द करण्याचा किंवा बदलण्याचा अधिकार दिला. बरोबर आहे. 1947चा कायदा संपूर्ण भारतासाठी होता. भारत जे म्हणन ते त्या कायद्यामध्ये होतं. बाकी आम्हाला हे पटते आम्ही हे ठेवतो, आम्हाला हे पटत नाही आम्ही हे ठेवतो, फाळणी बिळणी सगळं त्याच्यामध्ये कार्यक्रम ओके मध्ये दिला होता. बिलकुल. ठीक आहे. नंतर ब काय म्हणते, संविधान सभा ही एक विधिमंडळ संस्था देखील बनली. बरोबर आहे. संविधान सभा ही एक विधिमंडळ संस्था देखील बनली. संविधानमध्ये काय म्हणते 1947च्या कायद्यामध्ये सगळ्या काही गोष्टी दिल्या होत्या. याचं उत्तर बरोबर होतं अ आणि ब, ऑप्शन क्रमांक 1. सर्वसाधारण परिस्थितीत जेव्हा संविधान सभा ही संविधान संस्था म्हणून आणि विधिमंडळ संस्था म्हणून कार्य करीत असे, तेव्हा तिचे अध्यक्षपद डॉक्टर रवींद्र प्रसाद, हे तर चुकीचं आहे, राजेंद्र प्रसाद होतं, रवींद्र प्रसाद दिलं नाव, ते चूक दिलं. काही काही गोष्टी तुम्हाला तिचे इथं कटआउट करता आलं पाहिजे. ठीक आहे. फाइंड आउट करता आलं पाहिजे. याचं ऑप्शन 1 बरोबर होतं, फक्त आणि ब. ठीक आहे. त्यानंतर 57 नंबरचा प्रश्न क्रमांक 57 काय म्हणते, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यात विधानसभा निर्माण केलेली आहे. याचं ऑप्शन होतं बरोबर 1 नंबरचा कलम 170. आलं लक्षात. राज्य विधानसभा निर्माण करणे, राज्याबाबतची कलम होती कलम 170. ठीक आहे. चलो 58 नंबरचा प्रश्न, पाहिला, उपलेखा परीक्षकाने एका वर्षात लेखा तपासणी करण्याच्या 100 ग्रामपंचायतीपैकी किमान किती ग्रामपंचायती मुख्य पंचायती असणे अगत्याचे असते. पंचायत राज वरचा प्रश्न. याचं उत्तर होतो ऑप्शन क्रमांक 4, 25. ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न घेऊ आपण. 59 नंबरचा, खालीपैकी कोणती घटनादुरुस्ती ही शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्था, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था. आपल्या नोट्समध्ये हे दिलेले आहे. याच्या पहिलेचे पण प्रश्न दिलेले आहे. पाहून घ्या तुम्ही. ऍज इट इज आलेले आहे. ऍज इट इज. जर प्रॉपर अभ्यास केला असताना त्याच्या बाहेर प्रश्न गेलेले नाही आहे. तिथून तुमचा भरपूर पोर्शन कंप्लीट झाला असता. ओके. याचं उत्तर बरोबर आहे कलम 74. शहरासाठी घटनादुरुस्ती केली शहरीकरणासाठी 1992-93 मध्ये. ठीक आहे. आणि 24 एप्रिलला आपली स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायतीसाठी केली. ग्रामपंचायतीसाठी 73वी, शहरीकरणासाठी 74वी. सोपी. चलो आगे बढ़ो इंडिया, हम तुम्हारे पीछे है, हम तुम्हारे पीछे है, आगे बढ़ो इंडिया. ठीक आहे. खालील पर्यायापैकी कोणते न्यायालय अभिलेख न्यायालय आहे. सरळ सोपं उत्तर सर्वोच्च न्यायालय. एकदम सोपी प्रश्न. हा प्रश्न बॉम्बे हायकोर्ट शिपाई भरतीला पण येऊन गेलेला आहे. ठीक आहे. चलो सर्वोच्च न्यायालय 123 कलम 123 1, 2, 3 नुसार. ठीक आहे. 61 नंबरचा, ग्रामपंचायत खालीपैकी कोणते शुल्क वसूल करू शकते. डायरेक्ट घरपट्टी. ज्या ठिकाणी आपण राहतो आपल्याला घरपट्टी द्यायला लागते. पाणीपट्टी नाही, त्याच्यामध्ये घरपट्टी आहे, ते आपल्याला ग्रामपंचायत आपल्याकडून वसूल करून घेते. ठीक आहे. टॅक्स म्हणतो त्याला, घर टॅक्स पावती. आपण एखाद्या ठिकाणी ऍडमिशन घेतली, मग आपल्याला उत्पन्नाचा दाखला काढायला लागते. तो उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी आपल्याला कुठे जायला लागते, ग्रामपंचायतमध्ये. ग्रामपंचायतमध्ये आपण पाय ठेवतो. काय म्हणते आपले, सर आम्हाला ग्रामपंचायत आपलं काय म्हणते ते, सर आम्हाला उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे. ग्रामपंचायत काय म्हणते, घर टॅक्स भरला काय. तो म्हणते नाही हो सर, पैसेच नव्हते माझ्याजवळ. पहिले घर टॅक्स भर, अर्ध तरी भर, 500 तरी भर, तरीच मी तुले दाखला देतो उत्पन्नाचा. मग आपल्याला काही करून 500 इकडून जुगाड करून द्यायला लागते. घर टॅक्स पावती देतो तो आपल्याला. घर टॅक्स पावतीवर मग कार्यक्रम जमते आपला. चलो उसको बोलते घरपट्टी. ग्रामपंचायत वसूल करते. ठीक आहे. 62 नंबरचा प्रश्न, भारतीय संविधानाच्या 12व्या अनुसूचीमध्ये नगरपालिका बाबत खालीपैकी कोणते कार्य निश्चित केले आहे.
अनुसूची 12च्या 12 आहे. आपल्या नोट्स मध्ये सगळं पोरं डीप मध्ये आणि जे अभ्यासाच्या ओरिएंटेड आहे तेच मी दिलेलं आहे. तुम्ही मला या नोट्ससाठी तुम्ही पोरं 81 80 87 47 15 राजभाऊ या मोबाईल नंबरवर मला कॉन्टॅक्ट करा, व्हॉट्सअपला मेसेज करा, फोन करा. कसं आहे काय एकदम तुम्हाला सांगतो. ट्रिक बुक आहे, 200च्या वरचं ट्रिक आहे, फक्त 15 रुपये. बुलेट टेबल बुक आहे, एकाच ठिकाणी सगळं, उंच शिखरे, थंड हवेची ठिकाणं, सगळं सगळं, नदी नाले, सगळं 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 फक्त 20 रुपयामध्ये. आणि करंट अफेअर, चालू घडामोडीचा पल्ला 29 रुपये. तिन्ही बुक जर घ्या तो ऑफर आहे फक्त 49 रुपयामध्ये. तिन्ही बुक बिलकुल पीडीएफ भेटणार. तुम्ही घरी बसून त्याला झेरॉक्स सुद्धा काढून आणू शकता आणि अभ्यास करू शकता. ज्या पोरांना पुस्तक घेणं शक्य नसून होत त्यांना 49 रुपये तुम्ही खर्च करू शकता. कारण का मला माहित आहे तुम्ही महिन्याभरासाठी 2 रिचार्जचे पैसे तुम्ही लावून ठेवता, 300 300 600. त्याच्यात तुम्ही 49 ऍड करा, 650 राजभाऊसाठी. तर याचं उत्तर होतं बरोबर ऑप्शन क्रमांक 4 अ ब क आणि ड 4ही बरोबर होतं. पहा, शहरी दारिद्र्य निर्मूलन बरोबर होतं. ब म्हणजे आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी नियोजन हे बरोबर होतं. क म्हणजे चर्म संस्करण निश्चय, चर्मोद्योग म्हणजे हे आपलं चर्मोद्योग, कापड उद्योग म्हणते त्याला, यांचे नियमन आणि शहरी वनीकरण, चारही गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड होत्या. ऑप्शन क्रमांक 4 बरोबर होतं. चलो त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 63, राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्याला काढून टाकता येते डॅश डॅश डॅश, असं काहीतरी होतं त्याच्यासमोर. ठीक आहे, त्याचं उत्तर होतं सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या चौकशीनंतर राष्ट्रपती. भाऊ याले काढणं साधी सिंपल गोष्ट नाहीये, समजला काय? याच्यावर काय म्हणते, राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्याला काढून टाकता येत नाही. त्याच्यावर महाभियोग सुद्धा म्हणजे महाभियोग सारखी कलम 61 नुसार त्याच्यावर प्रक्रिया चालू शकते. तो याले काढणं साधी सिंपल गोष्ट नाही आहे. मग काही कानूनी कार्यक्रम त्याचा पुरा डाटा पाहिजे. त्याचा जन्म कुठे झाला, हा घरी कसा होता, गावात कसा होता, याच्या बायकोसोबत याचे कसे संबंध आहे, याच्या घराच्या बाजूच्या शेजाऱ्यासोबत कसे संबंध आहे, सगळं चेक केलं जाते. याचं काम घेऊन हा जेव्हापासून गव्हर्नमेंट ड्युटीवर लागला तेव्हापासून तर आजपर्यंत हा कसा होता, यानं कुठं खटकवलं काय, कोणासंग कुठं कार्यक्रम बिघडवला काय, सगळ्या गोष्टी चेक केल्या जाते. नंतरच मग याचा कार्यकाळ हटवला जाते. साधी सिंपल गोष्ट नाही आहे भाऊ याले काढणं. ठीक आहे, 63 ऑप्शन क्रमांक 2. ठीक आहे, त्यानंतर 64 आहे भारतीय संविधानाच्या सरनाम्याची सुरुवात. महत्वपूर्ण प्रश्न संविधानावर. आम्ही भारताचे लोक अशी आहे, खालतील पैकी कोणत्या देशाच्या संविधानाच्या सरनाम्यावरून अशी घेतली? हे चुकीचं आहे. याचं उत्तर आहे USA, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. अमेरिकेतून हे घेतलं आहे. आम्ही भारताचे लोक. जेव्हा संविधान बनवत होते तेव्हा बाबासाहेबांनी एवढा विचार केला, डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर बाबासाहेबांनी इतका विचार केला की मी काय लिहू मी, कशी सुरुवात करू मी संविधानाची. तेव्हा बाबासाहेबांनी भरपूर साऱ्या देशाच्या संविधानाचा आढावा घेतला आणि त्याच्यातून म्हटलं की नाही, आपल्या देशाची सुरुवात ही कोणत्या धर्मानुसार, जातीनुसार, पंथानुसार न करता डायरेक्ट म्हणायचं आम्ही भारताचे लोक, स्वतःहून अशी सुरुवात करायची. याचं उत्तर होतं बरोबर 4 नंबरचं. ठीक आहे, त्याच्यानंतरचा प्रश्न आहे बरोबर 5 नंबरचा. सरपंच किंवा उपसरपंच यांच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव मांडण्यापूर्वी किमान 1/3 सदस्याचा सहीने तशा प्रस्तावाची सूचना कोणाला द्यावी लागते? हे पण तेवढंच गरजेचं आहे. जर आता ग्रामपंचायतची निवडणूक झाली तर तुम्ही त्याच्यावर 2 वर्ष काहीच करू शकत नाही. तुम्हाला पाहा लागेल त्यानं कोणतं काम केलं, कोणता कार्यक्रम केला, कुठचे पैसे खाल्ले, कसे खाल्ले, कोणाला दिले, हे सगळं पाहा लागेल तुम्हाला. त्याच्यानंतर आणि एंडिंग मध्ये पण नाही, जर त्याचे 4 वर्ष कंप्लीट झाले तर 5व्या वर्षात पण तुम्ही त्यानं किती काय गोंधळ करा, किती काय गावातले पैसे काही करा, त्याच्यावर तुम्ही डायरेक्ट कार्यक्रम करू शकत नाही, त्याला हटवू शकत नाही. महाभियोग त्याच्यावर जमतच नाही. त्याला पहिले लेखी तुम्हाला द्या लागते तहसीलदाराकडं, ते बी गावातल्या 1/3 लोकांनी सही करून काही यानं असा कार्यक्रम डिलीट केला, गावाला पुरा लुटला. ठीक आहे, तर 65चं उत्तर आहे क्रमांक 2. त्याच्यानंतर आहे बरोबर 66, खालील विधान सत्य की असत्य ते ओळखा. ठीक आहे, याच्यामध्ये काय म्हणते, पहिला विखंडन म्हणजे अभिक्रियेमध्ये जड युरेनियमचा अणू वापरतात, हे बरोबर आहे बरोबर. नंतर 2, विखंडन अभिक्रियेमध्ये खूप ऊर्जा बाहेर पडते, बरोबर. विखंडन म्हणजे स्फोट, खूप मोठा स्फोट होणे, विखंडन. ठीक आहे, विखंडन मध्ये फ्युजन म्हणते त्याला, अभिक्रियेमध्ये जड अणू विभागतात, बरोबर आहे. सूर्यामध्ये सुद्धा विखंडन खूप मोठ्या प्रमाणात होते. ठीक आहे, त्यानंतर आहे 4, विखंडन अभिक्रियेमध्ये न्यूट्रॉन्समुळे शृंखला अभिक्रिया बनते. 4ही ऑप्शन बरोबर आहे. याचा आहे ऑप्शन क्रमांक 2, सत्य 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 सत्य. त्याच्यानंतर आहे 67 नंबरचा प्रश्न, योग्य उत्तर निवा. क्ष किरण एक्स आला का नाही, मग एक्स किरण हे श्राव्यातील म्हणजे अल्ट्रासॉनिक लहरी आहे. त्याच्यानंतर
एक्स किरण म्हणजे क्ष किरण सरळ रेषेत प्रवास करतात. नंतर 3 सॉफ्ट क्ष किरणची तरंग लांबी हार्ड क्ष किरणपेक्षा कमी असते. आणि चौथं क्ष किरणांचा वेग हा प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी असतो. याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक 3 होतं बरोबर. याच्यावर तुम्ही जरासा डाऊट घ्या हा, हे आयएमपी आहे थोडस, याच्यावर आयोग काय उत्तर देते, आपण जे अनालिसिस केलं आहे प्रश्नाचं त्याच्यानुसार याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 3. कोणतं येते? 2 आणि 3 हे वाक्य बरोबर आहे. कोणतं दुसरं? एक्स किरण सरळ रेषेत प्रवास करतात. एक्स किरण, एक्स म्हणजे तुमची वाली एक्स नाही, हे एक्स रे वाली, हा सरळ रेषेत बिलकुल इथून निघाले की सिंपल सिद्ध रेषेमध्ये प्रवास करते, हे बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर होतं बरोबर 3 नंबरचं सॉफ्ट एक्स किरण आणि हार्ड एक्स किरणांमध्ये कमी असते, याची लांबी कमी असते. ठीक आहे, तर याचं उत्तर 3 आहे. आता आयोग काय याचं उत्तर 3 देते की 2 देते याच्यामध्ये कन्फ्युजन आहे, याच्यावर लक्ष तुम्ही ठेवता बरोबर. जर तुम्हाला वाटलं तुमचं बरोबर आहे तर तुम्ही मग त्याच्यावर आक्षेप घेऊ शकता, सांगू शकता का मी असं केलं तर याचं उत्तर हे आहे बा, असा कार्यक्रम जमते. नंतर आहे प्रश्न 68 ध्वनी ऊर्जा म्हणजे काय? सोपीवाला प्रश्न होता. यांत्रिक ऊर्जेचे कंपन करणारा स्त्रोत म्हणजेच त्याला ध्वनी अशी म्हणते. आता मी बोलू राहिलो, ध्वनी उत्सर्जित करू राहिलो तुमच्यासोबत, कंपन होऊ राहिलं, आवाज असा बाहेर निघू राहिला, कंपन होऊ राहिलं, ठीक आहे, त्याला म्हणते बरोबर ध्वनी ऊर्जा. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे बरोबर 69चा हॅमेटाइट पासून कोणता धातू मिळवला जातो? याचं उत्तर आहे बरोबर लोखंड, त्याला आयरन अशी म्हणतात, Fe त्याची संज्ञा आहे. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 4 बरोबर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बरोबर प्रश्न 70 92 युरेनियम 238 च्या अणूमध्ये किती न्यूट्रॉन्स असतात? याचं उत्तर आहे बरोबर ब आणि अ. कोणतं? 238 आणि 92 हे याचं उत्तर होतं बरोबर बी आणि ए. ठीक आहे, त्याच्यानंतरचा प्रश्न आहे बरोबर 71चा खालीपैकी कोणते मूलद्रव्य आवर्त सारणीमधील पी गणात येते? पी गणात, पिरियोडिक टेबल तुम्ही लक्षात ठेवायचं हा, पी गणात येते. याचं उत्तर होतं तो इंडियन आयन. पी हे इंडियन या गणामध्ये समावेश होतो. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 72 खालीपैकी कोणते उभयचर प्राणी आंधळे आहेत? त्याचं उत्तर होतो सिसिलियन बरोबर मांजर काय म्हणते, मांजर विभागातल्या पक्षींमध्ये येतो सिसिलियन हा पक्षी, हा आंधळे प्राणी आहेत हे. त्याच्यानंतर आहे बरोबर 73 खालीलपैकी कोणते कोएलेंटेरेटा फायलमशी संबंधित नाही? याचं उत्तर आहे बरोबर 3 समुद्री काकडी, सी कुकुंबर, त्याला सी कुकुंबर काकडी असे म्हणतात समुद्राची. प्रश्न क्रमांक 73 3. प्रश्न क्रमांक 74 काय म्हणते? डिप्लोडोकस कोणत्या सब ऑर्डरशी संबंधित आहे? डिप्लोडोकस कोणत्या ऑर्डरशी संबंधित आहे? याचं उत्तर होतं बरोबर सोरोपोडा. ठीक आहे, चलो त्याच्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 75 मातीचा म्हणजे मृदेचा उपजाऊ स्तरांचा नुकसासीन रिकामी जागा म्हणतात. याचा उत्तर आहे बरोबर मातीची धूप होते. ठीक आहे, त्याच्यानंतरचा प्रश्न आहे बरोबर 76चा रिकामी जागा वनस्पतीच्या जोमदार वाढीसाठी सर्वोत्तम मृदा माती आहे. याचं उत्तर आहे बरोबर लोम माती. हे चिकन माती म्हणते. आपल्या गावाकडे कसं ते आपण काही भांडे वगैरे लावतो, गंज असतात ना, गंज खालून काळे होते लावतो, चिकन माती असते बिलकुल, त्याला लोम माती असे म्हणते. त्याला जोमदार म्हणजे वनस्पतीची भरघोस वाढ होते या मातीने. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे बरोबर 77 नंबरचा लिंबूवरील कॅन्सर रोग रिकामी जागा या रोगकारकामुळे होतो. लिंबूवर पण कॅन्सर रोग होते हा. त्याचं उत्तर आहे बरोबर झॅन्थोमोनास सिट्राय. ठीक आहे, त्याच्यानंतरचा प्रश्न आहे बरोबर 78 प्रमस्तिष्क मेरू द्रव हा मेंदूच्या पोकळीतील कोरोड फ्लेक्स मध्ये तयार झालेला व सब एक्राइट पोकळीमधून मेंदू व मज्जारज्जू सभोवती फिरणारा द्रव पदार्थ आहे. या बाबतीतील खालील विधान विचारात घ्या. ठीक आहे, याचं उत्तर आहे बरोबर अ, ब, क आणि ड चारही बरोबर आहे. मेंदूला प्राणवायू ऑक्सिजन पुरवण्याचे तो माध्यम आहे. प्रमस्तिष्क मेरू म्हणजे मेंदूला पण ऑक्सिजनची गरज असते, तो प्रमस्तिष्क मेरू हे पुरवतो. ठीक आहे, नंतर तो टाकाऊ पदार्थ दूर वाहून नेतो. ठीक आहे, तो मेंदूला पोषण पुरवतो, मेंदूला ऑक्सिजन जे रक्ताची पातळी असते ते पुरवतो. नंतर मग ड तो मेंदू व मज्जारज्जूसाठी आघात प्रतिबंधक म्हणून काम करतो. जर तुम्ही गाडी घेऊन चालले, गाडी चालवता धडकन ऍक्सिडेंट झाला तर हा जो मेंदू आहे प्रमस्तिष्क मेरू हे तुम्हाला वाचवते, त्याच्यापासून तुम्हाला लागू नाही देत, जास्त बचाव करतो तुम्हाला प्राथमिक पातळीवर. याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक 3. त्याच्यानंतर
79 खालील बस झालंच आहे, एकच प्रश्न राहिला पूर्व. गणिताचे आपण पुढच्या ह्याच्यात घेऊ. 79 नंबरचा, खालीलपैकी कोणती जीवनसत्वे पाण्यात विद्राव्य आहे? याचं उत्तर आहे पूर्व ऑप्शन क्रमांक डी, बी आणि सी. शिवी आहे आपल्या ह्याच्यात मराठीच्या ह्याच्यात, बी सी. लक्षात ठेवायचं डायरेक्ट बिलकुल, बी आणि सी जे आहे ते पाण्यामध्ये विरघळते. जे पाण्यात जे मेदात विरघळते ते आहे बरोबर ADK. हे लक्षात ठेवायचं, विटॅमिन ADE आणि के. याच्यावर ट्रिक दिली आहे बरोबर, आजच टाकतो आपल्या इंस्टाग्रामला, पाहून घ्या तुम्ही. विटॅमिन ए, विटॅमिन डी, विटॅमिन ई आणि विटॅमिन के हे मेदामध्ये विरघळते, फॅट मध्ये, मेदामध्ये. आणि विटॅमिन बी आणि सी जे आहे, बी आणि सी हे पाण्यामध्ये विरघळते. आलं लक्षात? चलो मग प्रश्न शेवटचा 80 नंबरचा पहा पूर्व. जीके जीएस करंट अफेअर ह्या टोटल विभागावर 80 प्रश्न विचारले. मॅथ रिझनिंग वर फक्त 20. तुमचा कार्यक्रम इथं जमला असता मस्तपैकी, प्रॉपर अभ्यास केला असता तर. ठीक आहे. 80 नंबरचा, मानवाच्या शरीरामध्ये पाण्याच्या संतुलनाचे नियंत्रण, रक्तातील क्षारांच्या प्रमाणाचे नियंत्रण, रक्ताच्या सामूचे म्हणजे पीएच चे नियंत्रण आणि टाकाऊ पदार्थाचे व अतिरिक्त क्षारांचे शरीराबाहेर उत्सर्जन इत्यादी कार्य प्रामुख्याने रिकामी जागा करते. सोपी प्रश्न होता. एवढा लेंदी प्रश्न म्हणजे एका शब्दावरच तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर करते, पण त्यानं एवढा लेंदी बनवून ठेवला की तुम्हाला तुमच्या माइंड सोबत खेळले ते. काय येले कसा लंबा खिचतो बा. याचं होतं मूत्रपिंड, त्याला आपण किडनी असे म्हणतो. वृक्क म्हणते आपला मराठीच्या भाषेत, वृक्क. ठीक आहे. याचं उत्तर होतं मूत्रपिंड. ते काय करते? पाण्याच्या संतुलनाचे नियंत्रण करते. नंतर मग हे सामूचे पीएच नियंत्रण, याच्यावरूनच तुमच्या लक्षात आलं असतं की सामूचे जे पीएच नियंत्रण आहे ते तर किडनीद्वारे होते बा. एवढा मोठा लेंदी प्रश्न तुम्हाला एका झटक्यात आला असता. ठीक आहे. असे होते पूर्व 80 प्रश्न. याच्यानंतरच्या सेशन मध्ये पाहू आपण गणिताचे प्रश्न कशा प्रकारे आले. सोपे प्रश्न आले पूर्व गणिताचे सुद्धा, एवढे काही टफ त्यांनी विचारले नाही, कारण का प्री होती. मेन्स मध्ये तुम्हाला तगडा सिलेबस विचारते. आणि आता तुमच्या लक्षात आलं असं की 2023, 24, 25 करंट अफेअर कम से कम 18 ते 20 प्रश्न. महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल त्याच्यावर कम से कम 7 ते 8 प्रश्न असा अनालिसिस केला. 80 प्रश्न याच्यावर होते. विज्ञानावर सुद्धा 7-8 प्रश्न होते. अनालिसिस तुमचा तिथंच राहायला पाहिजे, त्याच्या बाहेरचा प्रश्न येणार नाही. अनालिसिस बरोबर करा. आणि याच्यानंतर माझे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही नायक अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. याच्यावर तुम्हाला वेळोवेळी सगळ्या नोटिफिकेशन आणि ज्या काही परीक्षा भरती निघणार आहे समोर त्याची सर्व विश्लेषण, फॉर्म कसा भरायचा, काय भरायचा, कधी डीट निघते, काय निघते, सगळं काही गोष्टी तुम्हाला एकाच ठिकाणी पाहायला भेटणार. @नायक अकॅडमी. त्यासाठी तुम्ही टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा. हा पेपर आणि याची संपूर्ण PDF त्याच्यामध्ये तुम्हाला भेटून जाणार. सोबतच तुम्हाला चालू घडामोडीच्या डेली मध्ये बातम्या वगैरे मी त्याच्यावर शेअर करतो. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर बनून राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.